Okay, chalo. So, good evening, all, and welcome to today's session. Myself, Pramod Badigar. अ, तुम्ही इथे कॉर्नरला एक आयकॉन पाहताय जे पहिली वेळ आलं त्यांच्यासाठी हिलिंग ह्युमन, जिथे खाली लिहिलेले रिव्हर्सिंग 74 लाईफस्टाईल डिझीज विथ प्रूव्हन लेन्स टेक्निक. सो आज मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हेल्थ रिलेटेड इश्यूज प्रत्येक घरात आहेत. ठीक आहे. अँड वी आर सो लकी की वी आर ब्लेस अँड वी आर लकी बोथ की आमच्या माध्यमातून आम्ही जे काही तुम्हाला सायंटिफिकली डाएट प्रोव्हाइड करतो, न्यूट्रिशनचं एज्युकेशन देतो, त्या माध्यमातून आपण सर्व जीवनशैली निगडित आजार यांना रिव्हर्स करू शकतो. आणि हे मी नाही करत आहे, हे आपण जे तुम्हाला सांगतो याच्या मागे एक सायन्स आहे आणि आम्ही हे तुम्हाला शिकवतो देखील. जे आता आमच्या न्यूट्रिशन कोर्सचे स्टुडंट आहेत ते हे शिकून घेतलेले आहेत. 3 डे बॉडी रिसेट वर्कशॉपमध्ये पण आम्ही बरेचसे मिथ ब्रेक केलेले आहेत. 365 डेज मध्ये जे आहेत ते ऍक्च्युली त्यांनी ट्रान्सफॉर्म केले म्हणून ते पुढे आलेले. सो हे सगळं घडतंय. बट हे सगळं करत असताना ना जितका आजार माझं एक मी खूपदा एक बरेचदा सेशनमध्ये एक वाक्य यूज करतो की जितका आजार हा आपल्या शरीरात असतो तितकाच तो आजार आज आपल्या मनात देखील असतो. सो त्यावर काम करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. सो खूप इम्पॉर्टंट सेशन आहे, खूप महत्वाचं सेशन आहे. मला तुम्हाला सेशनमध्ये पुढे घेऊन जाण्याआधी काही गोष्टी सांगायला आवडतील. कारण आज मेंटल हेल्थ हा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की सगळेच लोक कुठे ना कुठे ते फेस करतात ते. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यात ते झालेले. माझ्याबद्दल स्वतःबद्दल सांगायचं झालं तर मला थोडंसं आय थिंक डेट मी जर तुम्हाला मला एक्झॅक्ट डेट नाही सांगता कारण ते लक्षात यायला वेळ लागतो. बट इन द एंड ऑफ 2022 अँड द बिगिनिंग ऑफ 2023 मी स्वतः देखील एका खूप साऱ्या म्हणजे मला लक्षात आल्यानंतर की अच्छा असं होतं का डिप्रेशनमध्ये. सो तुम्हाला एक त्याला बंद करून ठेवायची इच्छा होती, कुठल्या कामात रस राहत नाही. बरेचदा आयुष्यात असं घडतं की चला यश अपयश हा वेगळा विषय झाला. बट असं होतं की आपण जे करू आपल्याला असं वाटतं की अरे मी जे करू ते अपयश आहे, किंवा आपण स्वतःला जास्त ब्लेम करतो, किंवा आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा गोष्टी घडत राहतात की आपल्याला असं वाटायला लागतं की नाही नाही आपल्याच मागे काय लागलेलं आहे ना. आणि गोष्टी बऱ्याचशा व्यर्थ वाटायला लागतात. तो या फेज मधून मी गेलेलो आहे आणि याचा इम्पॅक्ट संपूर्ण शरीरावर होतो. ठीक आहे. लाईक मेनी थिंग्स हॅपन विथ यू. म्हणजे तुमचं आपल्याकडे जास्त लोक फिटनेससाठी येतात, मेजॉरिटी आपल्याकडे फॅट लॉससाठी पण येतात. सो ह्याचं कनेक्शन ओव्हरवेटशी पण आहे. तुमचं वजन वाढत जातं, तुमचं परफॉर्मन्स ओव्हरऑल फिजिकल फिटनेस डाऊन होते, बऱ्याच बऱ्याच समस्या आहेत. तुमची प्रोडक्टिव्हिटी डाऊन होते आणि हे तुम्हाला लक्षात येत नाही की करू काय यासाठी. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की मला सगळं माहिती आहे, माझ्याकडे सगळं आहे, बट तरी होत का नाही. सो ही एक फेज येते लाईफमध्ये आणि ह्याच्या मधून कोणी चुकलं नाही. आज तर सेलिब्रिटी लोक पण बऱ्याचदा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये कबूल करतात, सांगतात. नुकताच जर बघायचं झालं तर एक समांता रुथ, तुम्हाला माहिती आहे की साऊथची खूप मोठी ऍक्ट्रेस आहे. आणि तिचा एक नुकताच एक छोटीशी क्लिप व्हायरल झालेली. तुम्ही पाहिली का नाही माहित नाही. कारण तिकडे तिचा पॉडकास्ट जो होतो साऊथमध्ये त्याच्यामध्ये ती बोललेली की आज तिला इतक्या मेडिसिन्स घ्याव्या लागतात. ते सूर्यप्रकाशात जरा पण वेळ थांबू शकत नाही, कारण ते चांगलं दिसण्यासाठी इतक्या काही गोष्टी केलेल्या आहेत की आता त्याचे साईड इफेक्ट जाणवत होते आणि त्याचा व्हेरी डीप ऑन म्हणजे मेंटली खूप एफेक्ट करतात. मला वाटतं लॉकडाऊन मधलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे सुशांत सिंग राजपूत याचं, की सुसाईड केलं. आणि हे होत आहे म्हणजे याच्यामध्ये चुकलेलं कोणी नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यात हे स्टेज येते. कदाचित तुमच्यापैकी कोणाची आता चालू असेल, माहित नाही लेवल कोणाची, इंटेन्सिटी किती हाय आहे लो आहे माहित नाही. बट हे सेशन तुम्हाला हेल्पफुल राहील. आता एक असतं डिप्रेशन, म्हणजे माणूस पूर्ण तुटून गेला, ती स्टेज. एक असतं थोडे वरवरच्या स्टेज असतात की जिथे दिवसभरातून काही क्षण असं होतं आपल्यासाठी की त्या ठराविक पिरियड करिता आपल्याला असं वाटतं की अं, उदास वाटतं. जसं आम्ही आमच्या जाहिरातीत ह्या प्रोग्रामसाठी जे आम्ही छोटीशी ऍड बनवली होती, व्हॉट्सअप जाहिरात म्हणून आपण काही वाक्य टाईप केलं, त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं उदासीनता वाटते. मूड म्हणावं तसा आपला राहत नाही. आणि मी नेहमी विचारतो सगळ्यात मोठा टाइमपास कुठे होतो, लोक खूप सारी उत्तर देतात. कोण सांगतं मोबाईलवर होतो,
कोण सांगतो फोनवर गप्पा मारण्यामध्ये होतो, कोण सांगतो ओव्हर थिंकिंग मध्ये होतो. बट तुम्ही रूट कॉजवर जर विचार केला, सगळ्यात मोठा जो टाइमपास होतो आपला, सगळ्यात जास्त जे वेळेचं नुकसान होतं आपलं, ते होतं बॅड स्टेट ऑफ माइंड, खराब मूड असताना. मन जेव्हा तुमचं जागेवर नसतं, मन थाऱ्यावर नसतं, मानसिकरित्या तुम्ही जेव्हा फोकस करू शकत नाही तुमच्या कामावर, त्यावेळेस सर्वात जास्त तुमचं मूड हे होतो. तर माझे हे मुद्दे जर तुम्हाला पटत असतील आणि खरंच तुम्हाला याचं सोल्युशन हवंय, मे बी तुमच्यापैकी काहींना नसेल प्रॉब्लेम, काहींना असेल प्रॉब्लेम, काहींना जस्ट एक क्युरियोसिटी आहे बाबा शिकून घ्यायचंय. सो सर्वांना माझा प्रश्न आहे, किती लोकांना खरंच वाटतं की बाबा नाही ह्याचं सोल्युशन पाहिजे ना आपल्याला. सो इफ यू वॉन्ट सोल्युशन, टाईप एस. फटाफट फटाफट एस टाईप करा. येस नाही, वाय येस नाही, येस. हा, एस फॉर सोल्युशन. क्या बात है. वाव, सुपर. सो युअर ॲट राईट प्लेस. ठीक आहे, राईट प्लेस. आणि आपण ह्याचं सगळ्या बाजूने सोल्युशन पाहणार आहोत, नॉट ओनली विथ अँगल ऑफ माइंड, विथ अँगल ऑफ डायट ऑल्सो. ठीक आहे, कारण हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. आणि येत्या काळामध्ये जर तुमच्यापैकी कोण करिअर कुठे करायचा असा विचार पडतोय त्यांना, तर बरेच लोक म्हणतात नाही हेल्थ इंडस्ट्री खूप बुमिंग आहे. मी म्हणतो बरोबर आहे, पण एक अजून एक इंडस्ट्री आहे मी जी तुम्हाला सांगतोय काय, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवं. ज्याला आपण म्हणू सायकोलॉजी रिलेटेड, थोडंसं ह्युमन इमोशन्स रिलेटेड, किंबहुना मेंटल हेल्थ कोच म्हणून तुम्ही वर येऊ शकता. कारण खूप लोक ह्या पेनमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, वी आर लकी की लोक आता ओपनली बोलतात. म्हणजे जेव्हा मी हा टॉपिक आय थिंक जेव्हा डिझाईन केला होता खूप वर्षापूर्वी, मला आठवत नाही पण आय थिंक 6-7 इयर्स बॅक, बघा मी स्वतः हा टॉपिक डिझाईन केलाय. बट त्यावेळेस एकदम तो असा म्हणतात ना, इट वॉज अट व्हेरी, म्हणजे खूपच जास्त रिसर्च नव्हता त्याच्यावर. बट 2022 मध्ये जेव्हा मी स्वतः हे फेस केलं, मी यातून बाहेर पडलो, त्यावेळेस मग मी जो रिसर्च केला त्यावेळेस हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झाला, जो मी प्रेझेंट देखील केला. एप्रिल 2023 मध्ये जेव्हा मी पूर्णपणे यातनं बाहेर आलो होतो, त्यावेळेस मी हा टॉपिक माझ्या 30 डेजच्या कोर्समध्ये ऍड केला. मला वाटलं की नाही फक्त लोकांना न्यूट्रिशन शिकवून नाही चालणार, तर त्यांना मेंटल हेल्थवर पण शिकवणं गरजेचं आहे. आणि जेवढे आमच्या इथं न्यूट्रिशन कोर्स मधले आहेत त्यांना कदाचित यातलं बरंचसं रिव्हिजन होईल. आणि मग मी त्याच्यावर सिरीजमध्ये खूप सारे टॉपिक्स बनवलेले आहेत. कॉर्टिसॉल काय आहे, मंकी माइंड काय आहे, चिंप माइंड काय आहे, लिम्बिक सिस्टम काय आहे, पीएफसी काय आहे, भरपूर काय आहे. म्हणजे आपण अजून एक लिम्बिक सिस्टम आणि पीएफसीचा टॉपिक इन्फॉर्मेशन नाईट मध्ये घेऊन येऊ. तो एक खूप भारी टॉपिक आहे. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुम्हाला हॅबिट फॉर्मेशन बऱ्याच गोष्टी समजतील. ठीक आहे, थोडे टेक्निकल वर्ड आहेत, बट मी तुम्हाला जेव्हा सेशन घेऊन सांगेल त्यावेळेस ते एकदम सिम्पल वाटेल तुम्हाला. जर आमच्या इन्फॉर्मेशन नाईट्स चेक करायचे असतील त्यावेळेला लास्ट को होस्ट टू प्लीज पोस्ट प्लेलिस्ट हिअर. सो ती प्लेलिस्ट तुम्ही नंतर कॉपी करून ठेवा आत्ताच, कारण एप्रिल नंतर हे इन्फॉर्मेशन नाईट्स ज्या तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्या राहणार नाहीयेत. सो आता तुम्ही बघू शकता, आय थिंक 10-11 इन्फॉर्मेशन नाईट्सचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, सो सुरू करूयात. सुरू करण्याआधी पहिलं तर मी तुम्हाला सर्वांना मनापासून अप्रिशिएट करतो की तुम्ही वेळात वेळ काढून सेशनसाठी आलात. थोड्याशा काही गाईडलाईन्स आहेत. बिकम अ फिनिशर इफ यू हॅव स्टार्टेड इट. जर तुमचं मध्येच इंटरनेट संपणार असेल तर रिचार्ज करून घ्या. ठीक आहे, हा, तुमचा मनाचा रिचार्ज कायम उत्तम ठेवायचा असेल तर आता रिचार्ज करून घ्या. ठीक आहे, चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. मला एकतर आपण वेबिनार मोड आहे, मला तुमचे चेहरे दिसत नाहीये, मला तुमचे चॅट्स वाचून हा बाबा आहे कोणतरी रिप्लाय देते. ठीक आहे, आणि मेजॉरिटी सर्वांनी करावं, सो दॅट एकमेकांना लक्षात येईल की कोण कोण आहे सेशनमध्ये, है ना. ठीक आहे, कारण चॅट बॉक्समध्ये पण सर्वजण चॅटिंग करत नाहीयेत. खूप आळशी आहेत लोक, आहे ना, ऍक्शन टेकर नाही बनत. बिकम ऍक्शन टेकर. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत ना त्या करा. तर आयुष्यामध्ये मन तुम्हाला नेहमी मिळेल की जे कंट्रोलच्या बाहेर आहे ना ते मिळवू शकतो. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये असताना तुम्ही करत नाही ना, इनडायरेक्टली तुमच्या माइंडला मेसेज टाकता की अरे जे कंट्रोलमध्ये आहे तेच होत नाही, तर जे कंट्रोलच्या बाहेर आहे ते कसं होणार ना. फॉर एक्झाम्पल, सकाळी लवकर उठणं झोपेत हे कंट्रोलमध्ये आहे ना. रात्री लवकर झोपायला जाणं कंट्रोलमध्ये आहे. व्यायाम करणं कंट्रोल मधल्या गोष्टी आहेत. ठीक आहे, खूप हेवी नाही मी सांगत आहे वर्कआउट करायला, बट जे जे कंट्रोल मध्ये येते करत राहा. तुमच्या मनाला मेसेज जाईल की तुम्ही
ते पण मिळवू शकता जे कंट्रोलच्या बाहेर आहे. कारण जर का तुम्ही कंट्रोल मधल्या गोष्टी करत नाहीये, तर तुमच्या माइंडला तुम्ही इनडायरेक्टली सांगताय की जे कंट्रोलच्या बाहेर आहे ना, ते तर तरी बसकी नाहीये बस. असंच सांगाल तो तुम्हाला. नोट्स काढा, स्क्रीनशॉट ओपनली काढा, मी तुम्हाला काही हरकत नाहीये, बिंदास स्क्रीनशॉट काढा. एंडला 3 टेक अवेज तुम्हाला सगळ्यांना शेअर करायच्या, 3 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या सेशन मधून शिकलात. फटाफट ते पण तुम्ही काढत राहा. अँड लास्ट एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, दॅट विच विल यू इम्प्लिमेंट. यातली अशी एक गोष्ट तुम्हाला घेऊन जायची आहे जी इम्प्लिमेंट करायची. आपण हे सेशन अधूनमधून करत असतो, प्रत्येक वेळी नवीन लोक परत रिपीट करतात. लाईक इथे खूप सारे लोक रिपीट करत असतील, पण त्यांना नवीन शिकायला मिळेल बऱ्याच गोष्टी. आज मी नवीन पण ऍड केलेल्या आहेत. सो आणि प्रत्येक सेशनमध्ये मी काही ना काही नवीन ऍड करत राहतो. ठीक आहे. सो रिपीट जरी झालं तर तुम्ही इम्प्लिमेंट काय करता. मे बी तुम्ही मागच्या वेळेस काय वेगळं इम्प्लिमेंट केलं असेल, किंवा मे बी मागच्या वेळेस तुम्ही मेंटल स्टेट वेगळी असेल, आता मेंटल स्टेट वेगळी असेल, तर प्रत्येकाला याचा इम्पॅक्ट हा वेगवेगळा जाणवतो त्याच्या त्याच्या स्टेजनुसार. सो एक अशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लास्टला टाकायची आहे. अँड इफ यू आर हाँ हाँ, ओके, कोई बात नहीं, वीडियो तो बंद ही रखना है. येस, ऍक्शन टेकर, मनी मेकर. प्लेलिस्ट दिलेली आहे मॅडमनी. ओके. सो मला आता, जर का तुम्ही सगळे रूल्स किंवा गाईडलाईन्स काय म्हणाल ह्याला फॉलो करायला रेडी आहात आणि एंड पर्यंत राहणार आहात, कमिटेड आहात एंडसाठी, तो टाईप सी. ते लोक कमिटेड आहेत बाबा. टाईप सी फॉर युअर कमिटमेंट. ओके मॅडम. बापरे, खूपच स्पीड आहे, मी नावच वाचू नाही शकत, तरी मी मागे घेतो त्याला. येस. केतकी मॅडम, सुनीता गायकवाड, हर्षाली ढिले, विजय सिंग ठाकूर, अनिता पाटील, किशोर शेवकर, ललिता मॅडम आहेत, स्मिता शेळके, अनुजा मॅम आहेत, आयशा शेख, आराध्य जगताप, वर्षा गोलब, सुनीता पाटील, सुचेता टिगडे, प्रिया हजारे, प्रियंका कारखे, वर्षा मॅम, रमिला जाधव, अंकिता बनसोडे, किरण वर्मा, हर्षदा मेहता, क्या बात, स्मिता सेठ, अर्चना म्हाळसकर, प्रियंका कारखे, डबल अल्ला, सुचेता टिगडे, सुवर्ण भोईर. वाव, फॅन्टस्टिक. सल्यूट आहे तुमच्या कमिटमेंटला. अँड नाव वी विल बिगिन द सेशन. वी विल स्टार्ट विथ द स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स काय सांगतात, भारताचा डेटा काय सांगतोय. तर भारताचा डेटा सांगतोय जे अँझायटी डिसऑर्डर्स आहेत ज्या पद्धतीने वाढतात ते, 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात. सो इट हॅज बीन रेज बाय 25%, तो 298 मिलियन पासून 374 मिलियन. म्हणजे याचा अर्थ 35 करोड लोकांना अँझायटीचे इश्यू आहेत. अँझायटी, घाबरतात, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला असं होतं त्यांना. आणि हा सर्वे 9 ऑक्टोबर 2023 चा आहे. सो आज आपण एवढ्या चांगल्या काळात असताना देखील, आपल्याला एवढं चांगल्या गोष्टी मिळत असताना देखील आपण अँझायटीला ओव्हरकम नाही करू शकत. भीती होते मनात. 60 to 70 million people in India suffer from common and severe mental disorder. सिव्हिअर, आता ही संख्या 6 ते 7 करोडच्या घरात आहे. खूप मोठा नंबर आहे. सिव्हिअर आहेत, सिव्हिअर म्हणजे ज्यांना ट्रीटमेंट घ्यावं लागतं, काही ना काही मेडिसिन्स चालू असतात त्यांच्या. अँड लास्ट, अलार्मिंग काय लक्षात घ्या, दरवर्षी आपण भारतात ऑलरेडी लोकसंख्या मोठी आहे, बट लोकसंख्या मोठी चायनाची पण आहे. ठीक आहे, पण आपण कॅपिटल बनलोय, राजधानी बनलोय, ज्याच्यामध्ये 2.60 लाख लोक सुसाईड करतात. वी आर द, म्हणजे काही लोकांनी तो सेकंडवर पण काढले, एवढ्या एवढ्या सेकंडमध्ये एवढे एवढे सुसाईड होतात, किंवा एवढ्या एवढ्या मिनिटाला एवढे एवढे सेकंड सुसाईड होतात. सो इतकं हे अलार्मिंग झालंय. आणि ह्या लेटेस्ट डेटा आहे 9 ऑक्टोबर 2023 चा. कारण जो व्यक्ती जातो ना ह्या मध्ये, त्याला म्हणजे माझे एक खूप चांगले मेंटॉर होते, ते नेहमी सांगतात, माणूस जेव्हा सुसाईड करतो ना, तो सुसाईड हा अचानक कधीच करत नाही. सुसाईडच्या मागे त्याची 6 महिने तरी मनामध्ये त्याच्या 100दा विचार येऊन जातो की अरे, बघा ना, विचार करा ना, माणूस तसा सगळ्यात जास्त घाबरतो कशाला, मृत्यूला. पण तसं असताना देखील माणूस स्वतःहून मृत्यूच्या ह्याच्यामध्ये जातो. का होत असेल. सो हे सगळे मेंटल डिसऑर्डर्स आहेत ना, इट इज अन केमिकल इन द माइंड. ज्या गोष्टी आहेत त्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर हा खूप वास्ट टॉपिक आहे, खूप डीप टॉपिक आहे. खूप लोक याच्यावर खूप चांगलं एज्युकेशन देतात, खूप लोक याच्यावर खूप चांगलं काम करतात माइंडसेट बदलण्यासाठी. माझे एक मित्र आहेत, ते मनी माइंडसेटवर खूप चांगलं एज्युकेट करतात.
आणि डेली ते क्लासेस घेतात, खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांना शिकवतात. मी नेहमी त्यांना प्रमोट करत असतो, म्हणजे कारण ते त्यांना ते काम एक्सपर्ट आहेत त्यातले, ते त्यांना चांगल्या पद्धतीने जमतं. आय थिंक मला वाटतं कमिंग संडेला पण एक फ्री वर्कशॉप आहे तुमच्यापैकी ज्यांना इंटरेस्ट आहे, नक्की शीतल मॅडमला सांगा. शीतल मॅडम तुम्हाला सांगतील. ही इज डुईंग वंडरफुल जॉब. मनी रिलेटेड माइंडसेट चेंज करतात. आणि असं नाही की त्याचा फायदा फक्त मनीसाठी होतो. मी काही लोकांना मागच्या बॅचमध्ये, मला वाटतं, आता मला आठवत नाही मी कधी बोललो होतो, बट मी बोललो होतो आणि त्यावेळेस मग काहींनी इंटरेस्ट घेतला आणि मला फार छान वाटतं त्यांच्याकडून फीडबॅक ऐकायला. सो नक्कीच ज्यांना इंटरेस्ट आहे शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला सांगतील की काय, त्यांचं फ्री वर्कशॉप अटेंड करा. नंतर तुम्ही ठरवा पुढे काय करायचं. बट समजून घ्या, कारण माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ज्याच्यावर आपलं काम होणं गरजेचं आहे. आणि सुसाईड करण्यामागे अजून एक कारण असतं लोकांचं, फायनान्शियल स्ट्रेस. सो फायनान्शियली जर का तुम्हाला खरंच बाबा बाहेर पडायचंय, तर ही इज अगेन द राईट पर्सन टू टेक आउट फ्रॉम दॅट. ठीक आहे, शीतल मॅडमनी स्वतःचा नंबर टाकलाय. ओके, चलो पुढे जाऊयात. काय कारण आहेत तुम्हाला पडत असतील प्रश्न, है ना? सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत की का बाबा एवढे मेंटल हेल्थचे डिसऑर्डर वाढले आहेत, म्हणजे इतके की एवढे सुसाईड होतात. 35 करोड लोक घाबरतात. ना, 35 करोड इज अ बिग नंबर. बिग नंबर म्हणजे तुम्ही जर पर्सेंटेज वाईज काढायला गेलात तर मग आपण म्हणायला हरकत नाही की 10 मध्ये 3 लोक जास्त घाबरतात. अँझायटी इमिजिएट येते त्यांना. आणि हे जर का होत आहे, सो ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि हे काम करण्याआधी पहिलं कारण तर समजून घेऊ. आता ह्यातली काही कारणं आपल्या हातात आहेत, काही कारणं नाही आहेत, पण निदान कारणं लक्षात आली तर आपण पुढे काहीतरी करू शकतो. तर सगळ्यात पहिलं कारण लक्षात घ्या, जे खूप रिसर्च नंतर लक्षात आलेले, तुम्ही सगळ्यांना पटेल देखील, ते म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली. पूर्वी अशी मोठी फॅमिली असायची. ठीक आहे. आता सगळ्यांनाच एक एक म्हणतात ना प्रायव्हसी पाहिजे, जे की चुकीचं पण नाही. काळासोबत काही लोकांना ते जास्त महत्वाचं वाटतं. बट प्रत्येक गोष्टीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, प्रत्येक गोष्टीचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. नॉट ओनली अबाउट न्यूक्लिअर फॅमिली, मेनी थिंग्स आर दॅट. जेव्हा तुम्ही एक न्यूक्लिअर फॅमिली मधून, म्हणजे एका मोठ्या असं जॉईंट फॅमिलीमधून जेव्हा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वळता, आणि हे ट्रान्झिशन अलीकडच्या काळात जास्त झालंय, की मग आता काही लोकांचा जन्मच असा न्यूक्लिअर मध्ये झालाय, तो ते पुढे जाऊन ते न्यूक्लिअरच करतात. सो ह्या केसमध्ये होतं काय, की तुमच्यापैकी जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात ना, ते लगेच पटकन ह्याला कनेक्ट करते. लाईक कधीतरी आपण आजारी पडतो, राईट? कधीतरी आपल्या लाईफमध्ये असं होतं, छोटंसं आजारपण येतं, एखादा व्हायरल येतं, फार असं म्हणतात ना, कडाक्याची थंडी भरती, खूप ताप येतो. छोटंसं उदाहरण घेऊ आजारपणाचं. जेवण गोड लागत नाही, तुम्ही बेडवर बसून आहात, कामावरून सुट्ट्या घेता. अशा वेळी हा जो न्यूक्लिअर फॅमिलीचा करता धरता आहे, हा आपण म्हणू की हा मेन हिरो आहे बाबा त्या फॅमिलीचा. जो पूर्वी जॉईंट फॅमिलीमध्ये होता, आता न्यूक्लिअर मध्ये एकटा राहतोय. ह्या व्यक्तीच्या मनात काय विचार येतात, तर तुम्ही कधी चेक करू शकता काय होतं. तो सगळ्यात पहिलं घाबरतो. कारण कुठलंही आजारपण जेव्हा जास्त वेळ राहतं ना शरीरामध्ये, तेव्हा सर्वात पहिला हा विचार तर नक्कीच येऊन जातो की अरे माझ्यानंतर काय, किंवा माझं काय होईल बाबा. यांना कोण बघणार. आणि ही रियालिटी आहे, माहिती का? पण पूर्वी कसं व्हायचं की एक जॉईंट फॅमिलीमध्ये हे एक भीती नसायची, एक दडपण नसायचं. कारण कमवणारे सगळे भरपूर सारे मदतीचे हात असायचे. सो हे एक पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे लोक सतत अँझायटी मध्ये असतात, सतत डिप्रेशन मध्ये असतात. ठीक आहे, आता मी असं म्हणत नाही की आता ह्याला सोल्युशन हे आहे की बाबा, ह्याला इतर काही सोल्युशन्स आहेत. म्हणजे बरेचसे आता मॉडर्न सोल्युशन्स आलेले आहेत. आणि लोक त्याचा उपयोग करतात की बाबा, एक कमवतं त्यावर दुसऱ्याला पण कमवतं तयार करतात. मग लोक छोटे छोटे टर्म इन्शुरन्स कार्ड किंवा मेडिकल मेडिक्लेम, म्हणजे मेडिकल इन्शुरन्स कार्ड, या सगळ्या गोष्टी का आल्या? गरज का वाटायला लागली की बाबा, फॅक्ट आहे ना. सो म्हणून, म्हणजे वो बोलतो ना, डर पे ही हर बिझनेस चलता है. सो हा बिझनेस पण का वाढतोय, काय इंडस्ट्री ग्रो करते, कधी विचार केला का? सो ही त्याची दुसरी बाजू आहे. पण हे नसेल तुमची तर तुम्ही अजून जास्त भीतीमध्ये राहा. सो मी काही इन्शुरन्स विकणारा व्यक्ती नाहीये. हा, बट मी एवढं सांगू शकतो
की जर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहताय, सो यू शुड सिक्युअर युअर फॅमिली इन अ प्रॉपर वे. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इट इज अ वन काइंड ऑफ सोल्युशन म्हणू शकता. आणि आपण पहिले कारण शोधू आणि मग थोडं थोडं सोल्युशनवर पण बोलू. पण मी तुम्हाला अजून एक चांगलं सोल्युशन देणार आहे, जे असं म्हणतात ना, क्लिकवर तुमच्या हातात असेल. इट विल बी व्हेरी इझी टू डू. ठीक आहे, ते लास्टला सांगतो. पुढे, एकटं राहायला आवडतंय माणसाला आजकाल. किंबहुना आवडत तर नाहीये, बट प्रयोग केला जातो. अ, आणि माणूस एकटा पडत चाललाय. पण जर तुम्ही लाईक, काही लोक एकटे हॉटेलमध्ये जातात जेवण करायला. हा, एकटंच एकटं खुद ही खुद को पार्टी देते ये लोक. चुकीचं नाहीये, स्वतःमध्ये आनंदी राहता आलं पाहिजे. बट मूळ माणसाचा स्वभाव असा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण होतं काय, आपण पूर्वी पण स्टोन एज मॅन मध्ये जाऊ, तर त्यावेळेस पण लोक ग्रुपमध्ये राहायचे. मग कबिला सिस्टम झाली, कबिल्यामध्ये राहायचे. मग आपण काय केलं, थोडं अजून इव्हॉल्व्ह केलं. मग धर्म, जाती ह्याच्याप्रमाणे असे ग्रुप ठरत गेले. ठीक आहे, आज आपण खूपच पुढे आलोय. पण तरी देखील माणसाला एक कम्युनिटी लागते. एकटेपणा जमत नाही. एकटेपणा एक कारण आहे ज्याच्यामुळे माणूस इझिली डिप्रेशन मध्ये जातो. जेव्हा त्याला वाटतं की नाही, माझ्याबरोबर कोण आहे, माझ्याबरोबर खूप सारे, ठीक आहे, आता आजच्या काळात मित्र कोणाला बनवायचं, किंवा कोणावर विश्वास टाकायचा, हे जरी खूप मोठं कन्फ्युजनचं असेल, तरी तुम्ही काही ना काही कशाच्या ना कशाच्या कम्युनिटीचा पार्ट असणं तितकंच गरजेचं आहे. ग्रुप्समध्ये राहणं तितकंच गरजेचं आहे. थोडं ग्रुपमध्ये एन्जॉय करायला शिकणं तितकंच गरजेचं आहे. स्पेशली जे टीनेजर्स आहेत, ते करतात काही गोष्टींमध्ये, बट ते कशा पद्धतीने कुठल्या सर्कलमध्ये जातात ते पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बट अलोन राहणं, जर का एकटे म्हणजे किंबहुना, हं, तुम्ही हे सेशन ऐकताय, तुम्हाला आता वाटतंय की बाबा मी प्रिकॉशन घेणार, माझ्या घरात कोण डिप्रेशन मध्ये आहे, कारण लोक बोलत नाहीत बघा. मला जर का, फॉर एक्झाम्पल, माझा पायाला काहीतरी मार लागला, तर तुम्ही मला ऑब्झर्व करू शकाल की माझं चालण्यामध्ये थोडा लंगडणेपणा येईल. तो दिसतं मला मार लागलेला. ठीक आहे, हाताला मार लागला तरी तुम्हाला दिसेल. किंवा मला कुठलाही एखादा हेल्थ इश्यू झाला तर ब्लड रिपोर्ट मध्ये येईल. राईट, किंवा ब्लड रिपोर्ट मध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे. त्याचबरोबर तुम्ही काही डायजेशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर माझं जेवण कमी होईल, मला इतर समस्या जाणवतील. बट व्हॉट अबाउट द प्रॉब्लेम, मार जर लागला असेल मनाला, मार जर लागला असेल जो दिसत नाहीये, इथे कसं काम करा. सो तुमच्या ओळखीमध्ये जर कोण, म्हणजे ओळखीमध्ये असेल, घरामध्ये असेल, जर का एखादी व्यक्ती एकटं जास्त राहत असेल, तो त्याला राहू देऊ नका. दॅट इज नॉट अ गुड साईन. ठीक आहे, मेंटल हेल्थच्या हिशोबाने इट इज अ व्हेरी बॅड साईन. हा ठीक आहे, अभ्यास करण्यापुरतं ठराविक तास एकत्र राहताय, एकटं राहताय, तो भाग वेगळा. बट यू शुड कीप नोटिसिंग ऑल दिस थिंग. नंतर पुढचा एक प्रॉब्लेम आहे कंपॅरिझन. ते इतकं वाढलेलं आहे. आणि कंपॅरिझन करण्यासाठी पुन्हा आपण, मी ऍडव्हर्टायझिंगवर बोलणारच आहे. बट कंपॅरिझन, आणि जितका तो गॅप क्रिएट होत जाईल ना, तेवढं कंपॅरिझन वाढणार. असं म्हणतात की प्रगतीसोबत बऱ्याच गोष्टी येतात. लाईक आपण आता ज्या काळामध्ये आहोत तिथं, अं, काही लोक इतके श्रीमंत आहेत, ही दरी जितकी वाढत जाणार, म्हणजे आता ह्याला काही आपण सोडवू नाही शकत. बट आपण स्वतःवर काम करू शकतो. आणि कंपॅरिझनचं एकच सोल्युशन आहे की स्वतः बरोबर कम्पेअर करणे. बट जी लोक इतरांबरोबर कम्पेअर करतात ती नेहमी दुःखी राहतात, सतत दुःखी राहतात, सतत. आणि त्यांना काहीही करा, मेंटल हेल्थमध्ये प्रॉब्लेम राहणार म्हणजे राहणार. कारण ते सतत कम्पेअर कोणासोबत करतात, ते स्वतः बरोबर ना, सॉरी, इतरांबरोबर ना. आता तुम्हाला जर का तुम्ही इतरांबरोबर, म्हणजे एक खूप चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा तुमच्या दारामध्ये एक कार आहे आणि ज्या कारची किंमत आहे, आपण किमतीमध्ये बोलू, ब्रँड वगैरे नको बोलायला, 7 लाख रुपये. तुमची कार तुम्हाला खूप छान वाटते, कारण तुमच्या अख्ख्या त्या आसपासच्या घरांमध्ये, शेजारी वगैरे तुमचं जिथं नेहमी जाणं येणं उठणं बसणं असतं, त्याची पण कार तेवढ्याच रेंजमध्ये आहे. पण एक सडनली बाबा तिथे 25 लाखाची गाडी आली. कदाचित, माहित नाही, आता ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं बोलते, सगळं चाललंय व्यवस्थित, बट तरी देखील तुमच्या मनात असे काही कंपॅरिझन क्रिएट झाले की तुम्हाला दुःखी वाटायला लागलं. अजून सोपं उदाहरण, तुम्ही आणि तुमच्या शेजारचे मुलं असे शाळेत शिकायला जातात एकत्र.
दोघांचा अभ्यासामध्ये परफॉर्मन्स तितकाच आहे तोपर्यंत काही नाही. पण अचानक शेजारच्या मुलांचे मार्क्स जास्त झाले की मग कम्पॅरिझन सुरू होतं. तोपर्यंत काही कम्पॅरिझन नाहीये. सो किंवा पॅकेजवरनं कम्पॅरिझन होतं, प्रत्येक गोष्टीवरनं कम्पॅरिझन होतं. तर कम्पॅरिझन असा आजार आहे ना. बघा, आपल्याला माहित नाही ना की प्रत्येकाचे काय मागे दुसरं काय आहे. नेहमी कधीही इतरांशी कम्पेअर करताना फायनान्शियली कम्पेअर कधीच करू नका. फायनान्शियल कम्पॅरिझन व्हेरी चिपेस्ट कम्पॅरिझन मी म्हणतो त्याला. ठीक आहे. आज मी ज्या लाईन मध्ये आहे किंवा माझ्या बरोबरचे काही क्षेत्रातले लोक आहेत त्यातले काही खूप पुढे गेले. आजच मी सकाळी अशा व्यक्तीला भेटलो ना, ज्याची एक रेंज रोव्हर आहे, एक इंडिवर आहे, अं, अजून मला तरी गाडी पण आठवत नाही, 4 गाड्या आहेत त्याच्या, म्हणजे सगळ्या लक्झरियस कार आहेत. खूप छान व्यक्ती आहे. आणि खूप मोठं काम केलं त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये. म्हणजे आमच्या सोबत पण त्यांना एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. सो आता बरं, एकदम साध्या गावातून आलेले व्यक्ती, एकदम म्हणजे बीड गावातून आले. आणि कदाचित बघू आपल्याला कधी अवेलेबल झालं तर आपण त्यांना गेस्ट स्पीकर म्हणून बोलू. लकीली म्हणजे त्या व्यक्तीचं मी तुम्हाला सांगतो, मला जे आवडलं, जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती, पुणे शहरात आले होते, तर 5 वर्ष त्यांनी वेटरचा जॉब केलेला आहे. सो आज ते एवढ्या मोठ्या स्तराला गेलेत, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूटचं घर बनवलं अनलिगल काम करून. असं काही इलिगल वगैरे काही काम केलेलं नाहीये त्यांनी. 5,000 स्क्वेअर फूट, 10,000 स्क्वेअर फूटचं घराचं बांधकाम चालू आहे. आता मला सांगा, एवढं भारी ऐकल्यानंतर काय वाटेल आपल्याला? पण पण आपण कम्पेअर करायचं कशाला ना. त्या व्यक्तीच्या लाईफ मधले वेगळे चॅलेंजेस आपल्याला काय माहिती ना. माहिती असू शकतात का? नाही माहिती असू शकत. सो फायनान्शियल कम्पॅरिझन इज द व्हेरी चिपेस्ट कम्पॅरिझन यू कॅन डू. फार चिपेस्ट, कधीच करू नका. कम्पेअर करायचं, पहिलं कम्पॅरिझन करा तुम्हाला काय काय मिळाले त्याचं. हेल्थ अँड फिटनेसवर करा. मी असे खूप पैसेवाले लोक पाहिले ज्यांच्याकडे फक्त, म्हणजे खूप गरीब लोक पाहिले मी नेहमी म्हणतो, ज्यांच्याकडे फक्त पैसा होता. फार कमी लोक मिळाली मला ज्यांच्याकडं पैशासोबत उत्तम आरोग्य होतं. आता अंबानीचं लग्नाचे व्हिडिओज व्हायरल चालू आहेत. इतके की त्याच्यावर लोक कमेंट वेगवेगळे करतात. अंबानीच्या मुलाचं जे लग्न चालू आहे, एवढं खर्च, म्हणजे कोणी म्हणजे कदाचित लाखो लोकांची लग्न होतील, ठीक आहे ना. पण आता त्याच्याबरोबर जर कोणी कम्पेअर केलं, अरे पण त्याला आजार किती आहे, त्याचा त्रास किती आहे, तो कसा किती गोळ्या औषधं खाऊन जिवंत राहतोय. मे बी तुम्हाला वेगळं काहीतरी दिलंय ना परमेश्वराने. सो कम्पॅरिझन जेवढं कराल तेवढं तुम्ही, म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला दुःखी व्हायचं असेल, काही क्षणांमध्ये दुःखी व्हायचं असेल, काही सेकंडमध्ये, तर काही नका करू, फक्त कम्पॅरिझन करायला चालू करा. इन नेगेटिव्ह वे तुम्हाला दुःख लगेच भेटेल. ठीक आहे. त्यामुळे कम्पॅरिझन हे खूप मोठं कारण आहे ज्याच्यामुळे लोक इमिजिएटली डिप्रेशनमध्ये जातात. किंवा डिप्रेशन हा शब्द हे तर चुकीचं ठरेल. डिप्रेशन ही फार लास्ट स्टेज आहे, बट इमिजिएटली लोक नर्वस होतात, मूड खराब होतो वगैरे वगैरे. अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो द रिझन. जितक्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चाललेली ते, आता बेरोजगारीचं सोल्युशन काय? का अनएम्प्लॉयमेंट वाढते? त्याची खूप सारी कारणं आहेत. बट इंडियामध्ये जर का सर्वे करायचं झालं तर इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे दोन बाजू आहेत इंडियामध्ये. भारतामध्ये परिस्थिती वेगळी आहे. भारतामध्ये झालंय काय अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत? लोक एकीकडे म्हणतात की मला चांगला माणूस मिळत नाही. जे बिझनेस करतात त्यांना विचारा. आता माझा प्रॉब्लेम सांगतो. मला पण मी 2 लोकांना जॉब द्यायला तयार आहे, बट मला अजून योग्य व्यक्ती भेटत नाही. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक व्यक्ती जॉब करते, अजून दुसरी आमची कमिशनवर काम करणारी खूप मोठी टीम आहे. बट मला आणखीन 2 लोकांना पे रोलवर ठेवायचं आहे. ठीक आहे, तुमच्या ओळखीमध्ये असेल तरी सांगा. एक मला ग्राफिक आणि व्हिडिओ एडिटर चांगला पाहिजे, आणि आय एम रेडी टू पे हिम गुड सॅलरी. आणि दुसरा मला एक मार्केटिंगसाठी, डिजिटल मार्केटिंग मला एक्सपर्ट पाहिजे. ठीक आहे. सो 2 लोकांना मी जॉब द्यायला तयार आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की स्किल्ड माणूस मिळत नाही. आणि दुसरीकडे लोक काय म्हणतात की अ, मला नोकरी नाहीये. सो अनएम्प्लॉयमेंटचं मूळ कारण असं आहे, म्हणजे इंडियामध्ये 100% लागू होतं, ते म्हणजे आपलं कल्चर. आपलं कल्चर काय आहे? अं, आम माझ्या बाबतीत मी खूप लकी म्हणेल स्वतःला की माझ्या पॅरेंट्सनी हे कल्चर माझ्यावर लादलं नाही. कदाचित तेच माझ्या आजच्या, मी ज्या लेवलला पोहोचलोय त्याच्या मागचं खूप मोठं कारण असेल. पण बरेचसे पॅरेंट्स, तुमच्यापैकी जितके पॅरेंट्स आहेत, पटतं तर ऐकू शकता, अदरवाईज आय एम नॉट अ करिअर काउन्सिलर, बट आय कॅन प्रूव्ह इट. ठीक आहे. परदेशात काय होतं,
की परदेशात 16-18 वय झालं ना की तू बाहेर पड, तू शिक, तू कमव आणि तू शिक. तर तू तुझ्या शिक्षणामध्ये ठराविक इन्कम तुझा पाहिजे. तू थोडं तरी कॉन्ट्रीब्युट कर. त्यामुळे काय होतं की काम करताना एवढ्या लहान वयातच 16 ते 18 या वयातच काम करायला सुरुवात करताना इतर स्किल्स डेव्हलप होतात, इतर गोष्टी हँडल होतात. आणि म्हणून ही मुलं एम्प्लॉयमेंटच्या लायक असतात. म्हणून यांना इझिली जॉब पण मिळतो. आपल्या इथे काय होतं की जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला फक्त पुस्तकी नॉलेज आहे. आणि पुस्तकी नॉलेज आणि इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट ह्याच्यामध्ये जमीन आसमानची तफावत आहे. आणि ही तफावत त्या व्यक्तीला, त्या मुलाला वयाच्या 23-24 मध्ये येऊन लक्षात येते. आणि मग तो व्यक्ती, तो मुलगा असा डिप्रेशन मध्ये पण जातो म्हणायला हरकत नाही. इथे डिप्रेशन हा शब्द चुकीचा ठरणार नाही. कारण तो इंटरव्ह्यू देतोय आणि त्याचं सिलेक्शन होत नाहीये. किंवा त्यांनी एवढं शिक्षणावर इन्व्हेस्ट केलंय, त्यांनी, त्याच्या पालकांनी, पण त्याला म्हणावं तशी त्या अमाऊंटची जॉब मिळत नाही. आणि ही रियालिटी. हा, ह्याला काही अंशी गव्हर्नमेंटचं पण काही रेस्पॉन्सिबिलिटी आहे, तो भाग नंतरचा. पण ऍज अ पॅरेंट तुमच्या कंट्रोलमध्ये काय ते करायला हवं. तुम्ही तुमच्या मुलांना आफ्टर 16, आफ्टर 18 त्यांना स्वतःच्या ह्याच्यावर काही ना काही करू द्या. बरेचदा काय होतं, खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहतात पॅरेंट्स. मी एक छोटीशी स्टोरी 4-5 दिवसापूर्वी ऐकली होती. एक एक मांजर असती, तिला 4 पिल्लं होतात. छोटीशी स्टोरी. आणि त्यातल्या एक पिल्लाला थोडस जनावर दुसरं पकडायला येतं आणि त्याला जखम होती. जखम झाल्यामुळे ते दिसायला वेगळं दिसतं. ठीक आहे. आणि त्याचा लाड कमी होतो. ते 3 पिल्लं जी चांगली असतात दिसायला, त्याचा लाड जास्त होतो. घरामध्ये पण लाड होतो, आईकडून पण होतो. ही मांजर कोणतरी घरात पाळत असतं. आता काय होतं, क्लायमेटमध्ये काय चेंजेस होतात. आणि 1, 2, 3 ते तिन्ही पिल्लं हळूहळू हळूहळू संपून जातात. आणि हे जे कोण बघत नाही, कोण सांभाळत नाही, हे जे बाहेर असतं ह्याच्यावर लक्ष दिलं जातं, याला टफ सिच्युएशन्स असतात. ह्याला म्हणजे त्या क्लायमेटमध्ये ऍडजस्ट करायचं असतं, त्या वातावरणात, आणि हेच एक जगत. सो बऱ्याचदा हे टफ सिच्युएशन्स म्हणजे पालकांच्या बाबतीत एक मला खूप चांगला मेसेज द्यायला आवडतो. कारण मी एका काळी थोड्या वर्षांसाठी, एक मला वाटतं एक्झॅक्टली महिन्यांसाठी म्हणावं लागेल, मी थोडंसं DMIT काउन्सिलर म्हणून काम केलंय. तर DMIT ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की काय टॉपिक आहे. तर त्या काळात आम्ही करिअर काउन्सिलिंग करत होतो. तर आम्ही एकच वाक्य सांगायचो पालकांना. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये खूप सारे वाक्य असतात, पण त्यातलं एक वाक्य मला तुम्हाला सांगायला आवडतं की कधीच मुलांचं स्ट्रगल सोडू नका. आणि जे आज पालक करतात, खूप प्रोटेक्ट करायला जातात, खूप. तर ते प्रोटेक्शन मध्ये काय होतं, स्ट्रगल चोरलं जातं. आणि मग जेव्हा रिअल स्ट्रगल फेस करायची वेळ येते तेव्हा मग ते फेस करू शकत नाही, वीक पडतात. तो अनएम्प्लॉयमेंट इज द रिझन की ज्यामुळे लोकांना प्रॉब्लेम येतो. नंतर काय, सोशल मीडिया. आज प्रत्येकाला सोशल मीडिया एक असं भेटलेलं आहे, म्हणजे चांगला मूड झटक्यात अप करेल किंवा डाऊन करेल, हे सोशल मीडियावर ठरलेलं आहे. वी नीड सोशल व्हॅलिडेशन. आणि ह्याचं काम करतं ऍडव्हर्टायझिंग. ऍडव्हर्टायझिंगनी तर आपल्याला म्हणजे काय, ऍड आपण पाहतो, ऍड सांगतो की आप और खूबसूरत दिख सकते हो तो ये लगाओ, आपके बालों के लिए ये लगाओ, है ना. सोशल मीडियामध्ये मग लाईक्स किती आले, किती लोक फॉलोवर आहे, इथं आपलं सक्सेस ठरतं. सोशल मीडिया चुकीचं नाही, सोशल मीडिया खूप चांगलं आहे. सोशल मीडिया नसतं तर कदाचित तुम्ही आणि मी आज ह्या सेशनमध्ये नसतो. सो मी सोशल मीडियाचा योग्य उपयोग करतोय ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर. सो क्रिएटर बना, उपयोग करा. बट प्रॅक्टिकली समजून घ्या की जो कोण येतोय सोशल मीडियावर, जे काही पोस्ट करतोय, तो खरंच त्याचं खरं आयुष्य दाखवतोय. किंबहुना सिंपल मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही जेव्हा सोशल मीडिया, तुम्ही जेव्हा क्लिक करता, फोटो क्लिक करता, तेव्हा त्याच्या आधी पण आपण काय म्हणतो, चीज किंवा स्माइल करायला सांगतो, राईट. सो कदाचित आपल्याला माहित नाही ना त्यांचे किती काय वाद झालेले आहेत, काय भांडणं चालू आहेत, फोटोच्या काही मिनिटाआधी किती मतभेद झालेले असतील, फोटो पुरतं स्माइल असेल. बट हे बघून आपण उदास होतो. जर का आपला कंट्रोल नसेल तर सोशल मीडिया बघण्याच्या वेळा ठरवा. सोशल मीडिया चुकीचं बिलकुल नाही. सोशल मीडिया रिलेटेड माझं वेगळं सेशन असतं ज्याच्यामध्ये मी डिटेल एक्सप्लेन करतो. बट सोशल मीडिया बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेल की सोशल मीडियाच्या बाबतीत टायमिंग ठरवा. कधीच रात्री 10 नंतर. बरेचसे लोक व्हॉट्सअपचे स्टेटस बघतात है ना, राईट. मला फार कमी सवय स्टेटस बघायची. तुम्हाला बरेचदा म्हणजे मला बरेच जण लोक म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हे नाही केलं, विश नाही केलं, आम्ही हे केलं ते केलं. म्हणतो सॉरी, मी स्टेटस बघत नाही.
फार कमी बघतो, रेअरली बघतो. बघितलं तर मी शिकण्यापुरतं ठराविक मिनिटांसाठी बघत असतो. बरेचदा तर आता मी उलट माझं अजून एक, तुम्हाला म्हणलं ना दुसरं जॉब, तर दुसरा जॉब असा आहे की मला एक असा व्यक्ती पाहिजे जो माझा फोन हँडल करेल, ज्याच्यासाठी मला आतापासून जरा थोडं तयार करायचं, नंतर कदाचित माझ्याकडे फोन पण नसेल, नंबर पण नसेल, माझा नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तरी नसेल. सो फोन तुम्ही या, फोन वापरू नका असं नाही, पण टायमिंग ठरवा. जर का तुम्ही रात्री 9 वाजता सोशल मीडिया पाहताय, आणि स्पेशली व्हॉट्सअप स्टेटस किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय जे तुमच्या ओळखीचे आहेत, तर ती वेळ रात्री 9 नंतरची नसावी. तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. कोणाला तरी पाहताय कोणी इथे जाऊन पार्टी करतंय, कोणाला तरी पाहताय कोणी इकडे नवीन गाडी घेतली, कोणाला तरी पाहताय कोण टूरला गेलं, वगैरे वगैरे, रात्री 9 वाजता. उपयोग काय ना. तुम्ही दिवसा पहा, सुरुवात करताना पहा, 9-10, सकाळच्या 9-10ला पहा. दिवसा पाहिल्यानंतर काय होईल, अरे बापरे, लोक पुढे चालली, आपण काहीतरी करायला हवं, तुम्ही नवीन स्किल डेव्हलप कराल, तुम्ही स्वतःला अजून ग्रूम कराल, अजून काहीतरी मोठं प्लॅन कराल. रात्री पाहून उपयोग होणार नाही. रात्री पाहिल्यानंतर काय होईल तुम्हाला सांगतो, झोप व्यवस्थित लागणार नाही. त्याच्यामुळे जागरण होईल. जागरण झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढेल. कॉर्टिसॉल इज अ स्ट्रेस हॉर्मोन, जो तुमच्या बॉडीमध्ये फॅट डेपोझिशन इझिली वाढवेल. कारण कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हॉर्मोन आहे. स्ट्रेस हॉर्मोन कधी क्रिएट होतो शरीरामध्ये, बघा आपण जुन्या काळात आहे ना, स्ट्रेस हॉर्मोन कधी क्रिएट व्हायचा, जेव्हा एखादा प्राणी मागे लागला. माणसाला जीव वाचवणे आणि अन्न मिळवणे, हे दोनच गरजा होत्या पहिल्या मूलभूत गरजा. स्वतःचा जीव वाचवणे प्राण्यांपासून, आणि अन्न मिळवणे. तर बॉडी तर तशीच बनलेली आहे, डेव्हलप तर डीएनए आपला तसंच झालेला आहे. त्यामुळे ह्या डीएनएला काय समजतं, जेव्हा जेव्हा स्ट्रेस येईल त्यावेळी जीव वाचवणे, अन्न मिळेल. तर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये शरीराची प्रोग्रामिंग अशी झालेली की बॉडी फॅट बर्न करायचं नाही. आणि मग बरेचसे लोक फॅट लॉस वर येतात आणि म्हणतात आमचं फॅट कमी होत नाही, वेट वेट स्टक झालेलं आहे. सिम्पल आहे, झोप नाहीये किंवा विचार खूप आहेत, स्ट्रेस लेवल खूप हाय, होणारच नाही. तर त्याच्यावर तुम्हालाच काम करावं लागतं. आणि तिथे काम करताना सोशल मीडिया आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये पण तुम्हाला फॅक्ट्स बघावं लागतील. खरंच त्या गोष्टींची गरज आहे, खरंच म्हणजे लुक्स असतील तुमच्या, इच अँड एव्हरीथिंग. तर ऍड इंडस्ट्री तुम्हाला कायम हे दाखवणार की तुमच्यामध्ये काय कमी आहे, ज्यासाठी तुम्ही काहीतरी घ्यायला हवं. तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे हे कायम दाखवत राहा. सो ज्यासाठी तुम्ही शॉपिंग कराल, शॉपिंग एक्स्ट्रा करणे म्हणजे मला बरी वाटतं. हे पण काय, हे पण एक प्रकारचं व्यसनच होत आहे लोकांना. सो थिंक ऑन इट. ओके, पुढे जाऊयात. वेअर टू स्टॉप हे देखील समजलं पाहिजे. गाडी झाली, घर झालं, टूर्स होतात, ते स्वतःपुरतं भरपूर झालं, बट तरी लोकांना थांबायचं कुठं आहे समजत नाही. एक खूप मोठा सर्वे झालाय, आणि हा सर्वे असं सांगतो की लोकांना स्वतःसाठी ज्या वस्तू मिळवतो ना, ह्याच्यामध्ये पण समाधान येत नाही. खरं मध्ये लोकांना वाटतं की हे झाल्यानंतर मी हॅपी होईल. वी शुड नेव्हर प्रोक्रॅस्टिनेट युअर हॅपीनेस असं म्हणतात. प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे टाळाटाळ. आणि कधीच ही टाळायची नसते की बाबा माझं हे झाल्यावर मी आनंदी होईल, माझं ते झाल्यावर मी आनंदी होईल. काही लोक म्हणतात बघा माझं एवढं झालं ना मी एन्जॉय करणार. एन्जॉय करत करत म्हणजे मिळाल्यावर एन्जॉय करू नका, एन्जॉय करत तिथे पोहोचा. यू शुड ऑलवेज एन्जॉय द जर्नी, नेव्हर यू शुड एन्जॉय अ डेस्टिनेशन. कारण तो एक आयुष्यात डेस्टिनेशन आहे ना, फक्त काही मिनिटांसाठी येतो. म्हणजे जो प्रवास आहे ना, जो जर्नी आहे ना, जी प्रोसेस आहे ना, ती ती खूप मजा देऊन जाते. ठीक आहे. प्रोसेसला एन्जॉय जो करायला शिकला ना, तो व्यक्ती आहे ना, तो त्याची मेंटल हेल्थ खूप चांगली असते. आणि जो म्हणतो की नाही मी डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर एन्जॉय करेल, त्याचं फार अवघड होऊन जातं. कारण हा व्यक्ती स्वतः आनंदी राहत नाही, आणि याच्या बरोबर जितकी लोक असतात यांना पण आनंदी राहू देत नाही. हा दुसरा ड्रॉप आहे. कारण त्यांनी काय सांगितलेलं की हे झाल्यानंतर, हे झाल्यानंतर, हे झाल्यानंतर, असं काही नसतं. ठीक. काही झाल्यानंतर काही होत नाही. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी येतात जातात, हं? सगळं होत राहणार आहे. बट तुम्हाला प्रोसेस एन्जॉय करायची. नंबर वन. नंबर टू, वेअर टू स्टॉप आधीच ठरवून टाका की बाबा मला हे मिळवायचंय. आता मला कालच कालच एक फोन आला मला. खूप चांगले व्यक्ती आहेत, मोठं काम करतात, त्यांचं एक वॉटर रिलेटेड इतका अभ्यास केला त्या माणसाने की मला त्यांनी सांगितलं की वेज वॉटर नावाचा एक कन्सेप्ट असतो. मी ऐकूनच शॉक झालो. वेज वॉटर म्हणजे म्हणजे पाण्यामधले पण असे काही बॅक्टेरिया असतात, त्याला किल न करता पाणी स्वच्छ केलं जातं.
आणि गुजरात आणि राजस्थानला हे जास्त सेल करतात, कारण ते थोडं जैनिझम वगैरे जे बिलीव्ह करणारे लोक आहेत की छोटे छोटे बॅक्टेरिया पण हे नाही झाले पाहिजे, तिथं त्यांचं मोठं काम चालतं. अँड ही टेक्स वेबिनार अँड एज्युकेट, आणि खूप मोठं सोशल नेटवर्क वगैरे, रेन हार्वेस्टिंग वगैरे, खूप म्हणजे भारतात खूप मोठं नाव आहे त्यांचं. सो त्यांचं मला आमचं बोलणं चाललं होतं, आणि त्यामध्ये त्यांनी खूप चांगला विषय सांगितला की अं, एक ते नुकतेच एका व्यक्तीला भेटले ज्यांचं वय आहे, नाव हिज एज इज 90, बट त्यांनी त्यांना सांगितलं की वयाच्या 75 मी ठरवलं होतं जगण्याचं. म्हणजे ज्या व्यक्तीला माझे मित्र भेटले त्यांनी ठरवलं होतं की मी 75 पर्यंत जगणार. आता 75 नंतर त्यांची वाईफ गेली, मग ते एकटे पडले, पण त्यांनी ठरवलं की तिथून पुढे माझं जे सगळं आयुष्य आहे मी फक्त आणि फक्त, म्हणजे त्यांनी एक शब्द सांगितले बघा, स्वार्थ, परमार्थ आणि परार्थ. स्वार्थ म्हणजे काय, मला हवंय. परमार्थ म्हणजे काय, तिथे मला मोक्ष हवाय. तिथं म्हणतात परमार्थामध्ये पण काय, मला मोक्ष हवाय. आणि परार्थ म्हणजे काय, की मला आता काहीच नाही पाहिजे, कारण मोक्ष हवाय ही देखील एक स्वार्थाची भावना आहे. सो म्हणजे मी आता पदार्थी जेवण जगतो, असं काहीतरी त्यांनी शब्द वापरले. फार छान वाटलं मला ते उदाहरण, की म्हणजे मी ठरवलं की इथून पुढे बोनस माझ्यासाठी ठेवायचं नाही. तसं तुम्ही पण लाईफमध्ये ठरवा की तुम्हाला किती हवंय. तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा ठरवलं ना मला एवढं हवंय, तेवढं तुमच्या आयुष्यात येणार. पण तुम्हाला हे पण ठरवावं लागेल तिथून पुढे मग मी काहीतरी करणार. आणि जेव्हा तुम्ही करून बघा, आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेलं आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो, अहो साधा पत्ता जरी कोणाला सांगितला ना, तरी आपल्याला खूप बरं वाटतं. तुम्ही बघा ना, आता छोटीशी गोष्ट, तुम्ही काहीतरी आणा आणि डिस्ट्रीब्यूट करा, तुम्हाला किती आनंद मिळतो. भले ते करून बघा, म्हणजे करतच असताल तुम्ही सगळे, ठीक आहे. तुम्ही हिलिंग ह्युमनचा पार्ट आहात, तर तुम्ही नक्कीच अशा गोष्टी करत आहात. पण करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त आनंद कशामध्ये मिळतो, आणि तेच तर हवा आहे आपल्याला, त्यासाठी तर आपण आलोय. मेंटल हेल्थ सेशन जे आहे त्याचं कोर रिझन इज दॅट ओनली ना. ठीक आहे. सो वी हॅव टू डिसाइड वेअर टू स्टॉप. कारण जे लोक थांबत नाही ना, त्यांचा प्रॉब्लेम आहे मेंटल हेल्थचा. ठीक आहे. त्यांना समजत नाही, मग कुठे थांबायचं हे माहिती असायला हवं, तिथून आपण आपला प्रवास सुरू करायला हवा. हे जर का तुम्ही करू शकला, तर खूप खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. नाव व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज. चला इथपर्यंत जे काय मी बोललो, आय विल जस्ट स्टॉप स्क्रीन फॉर फ्यू सेकंड्स. इथपर्यंत मी जी काय माहिती दिली, ती खरंच तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली का? इफ यू थिंक इट इज व्हॅल्युएबल, टाईप वी. तर आता मी सोल्युशनच्या पार्टकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी थोडे इम्प्लिकेशन्स वर बोलू. ग्रेट ग्रेट. फॅन्टॅस्टिक. बिग नंबर. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. चलो, सो व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स. सगळ्यात पहिले इम्प्लिकेशन्स जे ह्या केसमध्ये होतात मेंटल हेल्थ इश्यूज मध्ये, दॅट इज पर्सन गोज इन डिप्रेशन. डिप्रेशन इज अ कॉमन मेंटल हेल्थ इश्यू असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये माणसाला सॅड वाटतो, निराशा वाटते, इंटरेस्ट निघून जातो, त्याची पर्सनल ॲबिलिटी बिघडून जाते. काम करताना, बेसिक छोटी छोटी कामं करताना पण त्याला अडचण येते. त्याचे रिलेशनशिप पण स्पॉईल होतात. जे डिप्रेशन मध्ये असतो त्याच्याबरोबर कोणाला, कारण तो डिप्रेशन मध्ये वरतून दिसत नाही ना. फिजिकल प्रॉब्लेम दिसून येतात, मनाचे प्रॉब्लेम दिसून येत नाही. ठीक आहे. आणि लोक जात नाहीत हेल्प घ्यायला. इझिली कोण जात नाही बोलायला, आणि गेलं तरी किती चांगली ट्रीटमेंट मिळेल माहित नाही. ठीक आहे. आज सोल्युशन इतकं चांगलं देणार आहे ना की कुठे जायची गरज. येस. सगळं तुमच्या जवळ आहे, सगळं फूड मध्ये आहे. आजच सोल्युशन मिळणार तुम्हाला, कुठे जायची गरज नाही. अँझायटी इज अनदर कॉमन मेंटल हेल्थ इश्यू. हे काय होतं की अति चिंता करणं. लाईक, समजा तुमचं मूल क्लासला गेलंय, ट्युशनला गेलंय, 7 वाजता घरी येतं, 7च्या जागी 7:30 झाले, आणि समजा त्याच्याकडे फोन आहे, फोन लागत नाही. आता समजून घ्या अँझायटी म्हणजे काय, काय विचार येतात मनामध्ये. सो दॅट इज वन काइंड ऑफ अन अँझायटी. हार्टबीट वाढते, घाम येतो. हम्म? काही लोकांना तर इतकी अँझायटी आहे की 4 लोकांमध्ये जाऊन बोलणं ही पण अँझायटी आहे. कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. खूप महत्वाचं स्किल. इव्हन आता बघा, कितीतरी लोकांना आम्ही सांगतो वेबिनार मध्ये या आणि थोडंसं बोला, बोलत नाहीत लोक. दे फील अँशियस टू इंटरॅक्ट सोशली. दॅट इज वन काइंड ऑफ एन एन्झायटी. ठीक आहे. तुम्हाला याच्यावर काम करावं लागेल, नक्कीच ओव्हरकम करा. सबस्टन्स अब्युज कडे जातात लोक, मग व्यसन सुरू होतात.
ह्यातनं बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, कारण व्यसन केल्यानंतर ठराविक वेळेसाठी मनाला बरं वाटतं. कुठलंही व्यसन करू द्या. आता हे सायंटिफिक रिसर्च आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. बाकी पर्सनल एक्सपिरियन्स आमचा कोणताच नाहीये. ठीक आहे. बट येस, पीपल से. हा, एक मला, माझे एक मित्र आहेत, ब्रह्मकुमारीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करतात. सो त्यांनी एक मला खूप चांगली, आता खरं खोटं त्यांना माहिती, बट त्यांनी सांगितलं होतं की दारूचा शोध का लागला, त्याच्यावरनं ते बोलायचे. आणि त्यांच्या सेशनमध्ये मी खूपदा ऐकलं, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो त्यांचं असं म्हणणं आहे की समाधीची अवस्था प्राप्त करण्यासाठी पूर्वी खूप मेहनत लागायची. म्हणजे असं ते ध्यानात बसलं म्हणजे इमिजिएटली होत नव्हतं ना, याचं ध्यान लागणच पाहिजे. त्या अवस्थेत निर्विचार आपण म्हणतो ना, त्या अवस्थेत मन जायला हवं. तर काही लोकांनी याच्यावर खूप अभ्यास केला, मग त्यांना लक्षात आलं की दारू पिली की पटकन ही अवस्था प्राप्त होते. सो ते ते प्यायचे आणि मग त्या अवस्थेत बसायचे. ह्या कारणासाठी शोध लागला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं खोटं माहित नाही, पण मे बी खरंही असेल. पण अलीकडच्या काळात काय झालंय, काही लोकांना ही अवस्था इतकी प्रिय वाटते की रोज रात्री 7 नंतर ते ध्यानाच्या अवस्थेत जातात. आणि ते खाली यायचं नावच घेत नाही. ठीक आहे, मे बी यासाठी ते करतात. किरण मॅडमला माहिती आहे ते. किरण मॅडम, मी ऐकलंय त्यांना. प्रकाश भाई की बात करो. ठीक आहे. सो ही ही वास्तविकता आहे. असं होत. सो सबस्टन्स अब्यूज मध्ये लोक चालल्यात. मी शॉक झालो त्या दिवशी मी पुण्यातली न्यूज ऐकली की 4,000 कोटीचा ड्रग सापडला पुण्यामध्ये. आता सापडला 4,000 कोटीचा, म्हणजे ऍक्च्युअल स्टॉक किती असेल? आणि जर एवढा स्टॉक आहे तर कोणतरी घेतंय. कोणतरी घेतंय म्हणजे त्याला ही घेण्याची गरज वाटते. त्याला ही घेण्याची गरज वाटते का वाटते माहित नाही. सो मी जी थोडीशी आधी कारणं सांगितली ना, त्याच्यावर काम करा. तुम्ही घरामध्ये नोटीस करा. एकटं एकटं मुलांना जाऊ देऊ नका. होतं कसं तुम्हाला सांगतो. एक छोटंसं एक्झाम्पल शिवानी दीदींच्या व्हिडिओमध्ये मी ऐकलेलं. शिवानी दीदींना तुम्ही सगळे ओळखता, बीके शिवानी. तो जब बच्चा छोटा रहता है और वो जब स्कूल से घर आता है, तो वो बच्चा अपनी माँ के आगे पीछे घूमता है और वो बोलता है, मम्मी स्कूल में ये हुआ, मम्मी स्कूल में वो हुआ, मम्मी आज ऐसा हुआ. मग कारण त्याला ना एक अशी एक्साइटमेंट असते, कधी एकदा मी जाऊ आणि मम्मीला सांगू. आणि मम्मी काय करते त्यावेळेस? सगळ्याच मम्मी असं करत असतील असं नाही. मम्मी काय करते माहित नाही, पण मम्मी बऱ्याचदा चिडचिड करते, मम्मी बऱ्याचदा टाळते. मम्मी मम्मी त्याच्याशी इंटरॅक्ट करत नाही. मम्मी म्हणते हे व्यवस्थित ठेव, मम्मी म्हणते हे कर, मम्मी म्हणते ते कर. पण मम्मी त्याच्याशी बोलत नाही. आणि होतं काय, 10-10 साल बाद. एक 20 साल बाद म्हणून खूप हॉरर मूवी गाजली होती. आता ही मात्र घरातली मूवी आपल्या प्रत्येकाच्या. 10 साल बाद. आता मूल कॉलेजमधून येतो आणि आई मुलाच्या मागे, काय झालं, हे झालं का, ते झालं का, असं झालं का, म्हणजे. आणि ते मूल आपलं गपचूप आतमध्ये जातं, काही बोलत नाही. आणि ते पण त्याच्या हातामध्ये आजकाल तर खूप चांगलं डिव्हाइस आहे. असं बघत बघत जात. किती लोकांना वाटतंय की असं खरंच घडतंय? सो आता इथे दोन्ही टाईपचा क्राऊड आहे. आज मुलं येत असतील आणि तुम्ही टाळाटाळ करत असाल, असा क्राऊड पण आहे. आणि आज मुलं येत असतील, मुलं तुम्हाला टाळत असतील, हा क्राऊड पण ह्याच झूमच्या रूम मध्ये असतील. जर तुम्हाला हे रिलेट होतं तर बदल करा. कारण कुछ नाही, जैसी करनी वैसी करते. असं पण म्हणायला वाईट वाटतं, पण ही रियालिटी. तर हे होऊ नये यासाठी एकच आहे, संवाद साधा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांचे मित्र बना. आणि आधीपासून बना. ठीक आहे, तुमच्या मुलांनी काहीही केलं ना, पहिलं तुमच्याकडून सांगायला पाहिजे. तेवढे तर तुम्ही मैत्री त्यांच्याबरोबर ठेवायलाच हवी, तितका तर वेळ तुम्ही त्यांना द्यायलाच हवा. ठीक आहे. सो दीज आर इम्प्लिकेशन्स. कारण हे नाही झालं पाहिजे, सबस्टन्स अब्यूज कडे जाणं हे चांगलं नाहीये. मग रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स आपण पाहतो, मूड स्विंग्स होतात. सोशल आयसोलेशन लोकांना आवडतं. सोशल आयसोलेशन म्हणजे काय? एकटं राहायला आवडतं. कामावर पण खूप याचा परिणाम घडतो. जसे मेंटल इश्यूज वाढतील, करिअर बद्दल निगेटिव्ह विचार होतात, फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतात. कारण स्ट्रेसमध्ये जेवढं व्यक्ती राहील ना, त्याचे सगळे ओव्हरऑल त्याच्या हेल्थवर प्रॉब्लेम होतात. ओव्हरऑल. आणि वजन वाढायला सुरुवात होतं, हेच समजून घ्या. मग
सगळ्या आजारांची सुरुवात व्हायला काय अडचण नाही, किंवा पोट खराब व्हायला सुरू होतं, कारण ब्रेन इज कनेक्टेड टू माइंड. सुसायडल थॉट्स ही लास्ट स्टेज आहे इन सिव्हिअर केसेस. बॅड, कारण हे तर संपलंच ना, मग ह्याच्या पलीकडे काय जाणार माणूस. आणि हे घडतंय, त्याची कारणं सांगितली, त्याचे दुष्परिणाम सांगितले. आता सोल्युशनवर बोलूयात. ठीक आहे. सो पहिलं तर सोल्युशन एकच आहे, अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे, की हा असं होतं, का होतं, त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. मेंटल हेल्थ सर्व्हिसेस पण आपल्याला इझिली अवेलेबल केले पाहिजे. हेल्थ केअर प्रोव्हायडर्स कडनं ऍक्च्युली खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना समजून येत नाही की ते कुठलाही पेशंट आला तर त्याचे रिपोर्ट पाहतात, पण त्याची मेंटल स्टेट पण पाहणं तितकंच गरजेचं आहे, जे हिलिंग ह्युमन मध्ये आम्ही आवर्जून करतो. आम्ही डिस्कस करतो त्या व्यक्तीबरोबर, त्याची मानसिकता समजून घेतो, त्याचं कामाचं स्वरूप समजून घेतो, त्याच्या कामाच्या स्वरूपामध्ये त्याला कुठे कुठे गाईड करता येईल ते पण आम्ही करतो. जे आमच्या हिलिंग ह्युमन मध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही काय लेवलला जाऊन गाईड करतो. कितीतरी लोकांच्या आम्ही बिझनेसमध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करतो, गाईड करतो, किंवा त्यांना त्याच्याशी रिलेटेड सोल्युशन कुठे मिळतं त्याच्यावर आम्ही सांगतो. वी डोंट ओनली वर्क अबाउट दर डाएट. हिलिंग ह्युमन्स इज मच मोर दॅन डाएट. ठीक आहे. डाएट एक पार्ट आहे हिलिंग ह्युमनच्या ऑपरेशन्सचा, आणि म्हणूनच हे सेशन तुम्हाला मिळतंय. अदरवाईज ह्या सेशनचा तसंच डायरेक्ट कनेक्शन लास्टच्या 2 स्लाईडवर येईल फक्त. लास्टच्या 2 स्लाईडवर मी सांगेल तुम्हाला डाएटमध्ये असं असं करायचं. बट इतकं मी तुम्हाला बॅकग्राऊंड का सांगतोय, बिकॉज हिलिंग ह्युमन ह्या लेवलला जाऊन काम करतं. वी बिलीव्ह दॅट वी शुड हील यू होलिस्टिकली. होलिस्टिकली म्हणजे संपूर्ण सर्वांगीण तुम्हाला हील करण्यामध्ये आम्ही बिलीव्ह करतो. ठीक आहे. सो हेल्दी लाईफस्टाईलवर आपल्याला काम करावं लागेल. स्लीप हायजीन इज अ रूट कॉज. जर अनहायजेनिक स्लीप असेल तर मेंटल हेल्थचे 12 वाजणार. म्हणजे एक स्टडी झाला होता, आता किती हजार लोकांवर झाला होता मला माहित नाही, बट 2 ग्रुप केले. एका ग्रुपला अँटी डिप्रेसंट मेडिसिन्स देण्यात आले. ठीक आहे. आणि एका ग्रुपला फक्त 3 तास झोप एक्स्ट्रा दिली. बघा, एक ग्रुप होता ज्यांना अँटी डिप्रेसंट्स देण्यात आले, आणि ह्यांना प्लासिबो दिले. प्लासिबो म्हणजे काय असतं, म्हणायला गोळी असती बट ऍक्च्युअली आतमध्ये कुठलंही हे नसतं. प्लासिबो इंडस्ट्री ही US मध्ये इटसेल्फ इज अ $1 बिलियन इंडस्ट्री. $1 बिलियन इंडस्ट्री म्हणजे फक्त डॉक्टरला माहित असतं मी प्लासिबो लिहितोय, फार्मासिस्टला माहित असतं की हे प्लासिबो आहे, पेशंटला माहित नसतं हे प्लासिबो आहे. प्लासिबो म्हणजे काय की खरं मध्ये त्याच्यामध्ये औषध कुठलं ड्रग नसतं, फक्त गोळीचा आकार असतो. पेशंटला वाटतं की मी गोळी खातो. सो त्या टाईपचे प्लासिबो देण्यात आले पेशंट्सला. रिझल्ट दोन्हीमध्ये सेम आला, फक्त यांना सांगितलं होतं तुम्हाला 3 तास एक्स्ट्रा झोपायचं, आणि यांना सांगितलं होतं तुम्ही मेडिसिन. ऑब्व्हियसली ज्या अँटी डिप्रेसंट असतात त्याच्यामुळे झोप जास्त येते, बट ती 3 तास एक्स्ट्रा येत नाही. सो ज्यांनी 3 तास एक्स्ट्रा झोपण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना प्लासिबो देऊन देखील रिझल्ट पाहण्यात आले. हे हे मला सांगायचं, तर इतकं महत्व आहे स्लीपचं. ठीक आहे. पुढे सपोर्टिंग कम्युनिटी इनिशिएटिव्ह. कम्युनिटीवर काम करा. तुम्ही आजच्या काळामध्ये कुठल्या ना कुठल्या कम्युनिटीशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. हिलिंग ह्युमन एक चांगली कम्युनिटी आहे, त्याचा तुम्ही भाग बनू शकता. अजून भरपूर साऱ्या कम्युनिटीज आहेत, बाहेर जाऊन तयार करा, तुमची स्वतःची बनवा, नाहीतर कोणाशी तरी आहे तिथे एनरोल करा. बट कम्युनिटीमध्ये राहा. बघा, बिंग ह्युमन आपल्याला सवय आहे पूर्वीपासून ग्रुपमध्ये राहण्याची. जेव्हा तो रिप्रेझेंट करतो की मी ह्या कम्युनिटीचा पार्ट आहे, आणि कम्युनिटी चांगली शोधा. अशी कम्युनिटी जिला तुम्ही रेग्युलर भेटताय, अशी कम्युनिटी मेंबर्स ज्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करायला बाबा आपलं घरच्यासारखं फिलिंग येतंय, है ना, अशा लोकांमध्ये. सो हे जर तुम्ही करताय ना, सो दॅट इज अ बिग सोल्युशन. आणि मुलांना देखील इन्व्हॉल्व करा याच्यामध्ये. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत मग त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. पॉवर्टी असेल, डिस्क्रिमिनेशन असेल, लॅक ऑफ ऍक्सेस टू एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट असेल, हे सगळे वेगवेगळे हे आहेत, पण ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे, तरच हे सॉल्व्ह होणार आहे. अँड जर तुमचं वर्क प्लेस असेल जिथे तुम्ही एम्प्लॉयर आहात, लोकांना काम देत आहे, तर तिथं देखील तुम्हाला मेंटल हेल्थ सपोर्ट क्रिएट करण्यावर भर द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठे जॉबला जाताय तर तिथे जर का म्हणजे म्हणतात ना मेंटल हेल्थ सपोर्ट नसेल तर डिमांड करा. डिमांड करा की बाबा इथलं कामाचं वातावरण असं आहे. पण का? 3 महत्वाचे निर्णय असतात आयुष्यातले. पहिलं असतं आपण कुठे काम करणार, खूप महत्वाचा निर्णय. दुसरं असतं लग्न, आणि तिसरं असतं आपण कुठे राहणार.
या तिन्हीमध्ये कुठलाही चुकलं ना, मेंटल हेल्थची 12 वाजतात. तीन महत्वाचे निर्णय असतात, या तीन मध्ये फार फार विचार करावा लागला तरी चालेल. हो. जिथे जिथे कुठे काम कर, म्हणजे म्हणतो ना, काम वो करो जिसमें ऐसा लगे की काम नहीं कर रहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुम्ही काम करताय ना, त्या दिवशी ते काम तुम्ही बंद केलं पाहिजे. हा, एन्जॉय करायला पाहिजे कामाला. नाही तर मग जे काम करताय ना, ते एन्जॉय करायला शिका. कसं शिकायचं ते पुढे मी सांगणार. बट शक्यतो जर का काम जमत नाही, कॉम्प्रोमाइज करायचे. कॉम्प्रोमाइज शुड बी फॉर 2 इयर्स. 2 वर्ष कॉम्प्रोमाइज चालतं. ठीक आहे, मला जमत नाही, आवडत नाही, 2 वर्ष करा. पण तुम्हाला आयुष्यभर अशाच ठिकाणी काम करायचं जिथे तुम्हाला रोज कामावरून जाताना, असं म्हणतात की एव्हरी मंडे मॅक्झिमम पीपल गेट हार्ट अटॅक्स. सर्वात जास्त हार्ट अटॅक्स हे सोमवारी असतात. सर्वात जास्त ऍक्सिडेंट हे सॅटर्डेला होतात. सॅटर्डेला ऍक्सिडेंट का होतात? कारण सुट्टी असते, लोकांना घाई असते कुठेतरी पोहोचण्याची, कुठेतरी गाडी पळवण्याची, म्हणून ऍक्सिडेंट होतात. आणि सर्वात जास्त हार्ट अटॅक हे सोमवारी होतात. का होतात? कारण कारण की कामावर जाण्याची इच्छा नसते. सो दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जिथे काम करताय त्या वातावरणाला डिमांड करून चेंज करा, नाही तर काम चेंज करा. ठीक आहे, हे होणं गरजेचं आहे. दुसरं मग लग्नाचा विषय असतो. आणि तिसरं जे असतं घराचा विषय, म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहता. तुम्ही घर घेतलं, खूप महागडं घर घेतलं, आणि शेजारीच चांगले नाही भेटले, काय करू शकत नाही. तुम्हाला आयुष्यभर तिथेच काढावं लागेल. सो या तीन गोष्टी फार विचार करून, फार जपून करायच्या असतात. ठीक आहे, पुढे. नाव इट्स टाइम टू मीट युअर हॅपी हॉर्मोन. ठीक आहे. सो आता आपण जे बोलणार आहोत, आता आपण जे मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहात आणि तुम्ही जे शिकणार आहात, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे जर का तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला स्विच मिळाले. कसं असेल लाईफ, की आपल्याच हातात स्विच आहे, बटन दबाया और वो मजा आलाय. सो ते बटन्स काय, जे परमेश्वराने आपल्याला देऊन पाठवले. ठीक आहे. आणि आनंदी राहायला हे फक्त 4 बटन माहीत असले पाहिजेत. हे बटन्स जर माहीत झाले, प्रत्येक व्यक्ती इमिजिएटली आनंदी होऊ शकतो. इट व्हेरी इमिजिएट लेवल, इतकं पॉवरफुल बटन आहे. प्रॅक्टिस करावं लागेल फक्त. एकदा तुम्हाला याची प्रॅक्टिस झाली ना, की अरे असं असतं का, बटन आहे, पण ते चालवण्याची प्रॅक्टिस व्हावं लागेल, आठवलं पाहिजे. ओके. सो लेट्स सर्च दिस बटन्स काय आहे. पहिलं हे, ह्याला म्हणतात हॉर्मोन्स. ह्याला काय म्हणतात? हॉर्मोन्स म्हणतात. हॅप्पी हॉर्मोन्स म्हणतात. 2 प्रकारचे हॉर्मोन असतात. एक असतं हॅप्पी हॉर्मोन, दुसरं असतं स्ट्रेस हॉर्मोन. स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे काय? अं, जे स्विच झाले की लगेच वाटतं मूड डाऊन, दुनिया, म्हणा ना, मग ते गाणं सुचतं, दुनिया में गम है, असं उदास, फार म्हणजे माणूस निराश, हताश होऊन आयुष्य जगतो, त्याला म्हणतात. हा, लेस कॉर्टिसॉल इज स्ट्रेस हॉर्मोन. कॉर्टिसॉल इज स्ट्रेस हॉर्मोन. बट हा प्रोड्यूस कधी होतो? जेव्हा तुमचे हॅप्पी हॉर्मोन्स कमी असतात. जर आपण हे वाढवलं तर मात्र सोपं होणार आहे. ते आपण सोपं करणार आहोत. पण पहिले एक एक हॉर्मोन काय आहे, त्याला नाव काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, समजून घेऊ. पहिला आहे एन्डॉर्फिन्स. एन्डॉर्फिन्सला पेन किलर हॉर्मोन म्हणतात. हा पेन संपवतो. सो ह्याची ताकद काय? पहिलं पेन कमी करतो, तुमची सेल्फ इस्टीम जी आहे ना ती खूप बूस्ट करतो, स्ट्रॉंग करतो, तुम्हाला स्वतःला वाटतं भारी. ही ताकद कशामध्ये? एन्डॉर्फिन्स मध्ये. मूड चांगला करणं, ही ताकद एन्डॉर्फिन मध्ये. वजन कमी करणं, ही ताकद आहे एन्डॉर्फिनची. बाळाला जन्म देताना म्हणजे आईचं जे पेन आहे ते कमी होतं एन्डॉर्फिनमुळे. ही ताकद आहे एन्डॉर्फिनची. रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणं, ही ताकद आहे एन्डॉर्फिनची. ह्या हॉर्मोनला म्हणून पेन किलर म्हणतात. आता बघा कशातून मिळतो. नंबर 1 इज एक्सरसाइज. बरेच लोक म्हणतात व्यायाम करा, व्यायामाचे हे फायदे ते फायदे. आज मी तुम्हाला व्यायामाचा असा फायदा सांगणार आहे जो तुम्ही कधीच ऐकलं नसेल. हा, जे रिपीट आले त्यांना माहिती आहे. आता चेक करू, व्यायाम केल्यानंतर पेन कमी होतं का? ते म्हणाल नाही नाही पेन होतं. बघा सुरुवातीला व्यायाम केला की थोडं बॉडी जाम होते, दुखतं. ठीक आहे. नंतर तुम्ही व्यायाम करत राहते, पेन जातं. कसं जातं कधी विचार केला का? आपलंच शरीर घालवतं एन्डॉर्फिन प्रोड्यूस करून, बिकॉज एन्डॉर्फिन इज अ पेन किलर हॉर्मोन. किंबहुना ज्यांचा आधी बॅक पेन होत असेल, नी पेन होत असेल, व्यायाम चालू केला, बॅक पेन कमी झाला, व्यायाम चालू केला, नी पेन कमी झाला, व्यायाम चालू केला, मायग्रेनचा त्रास गेला. हजारो नाही लाखो एक्झाम्पल आहेत जगाच्या पाठीवर. व्यायाम चालू केला आणि मायग्रेन कायमचं गेलं. कसं गेलं? इट इज पेन किलर हॉर्मोन.
व्यायाम केला, सेल्फ एस्टीम कशी होते? स्वतःबद्दल कसं वाटतं व्यायाम केल्यानंतर? प्राऊड फील होतं. व्यायाम केल्यानंतर मूड कसा राहतो? टॉप राहतो. व्यायाम केल्यानंतर वजन कमी होतं का? होतं. गरोदर स्त्रिया देखील जेव्हा छोटासा त्यांच्या ह्याच्यानुसार जो व्यायाम असतो गरजेचा तो करतात, त्यावेळेस त्यांचं देखील चाइल्ड बर्थ पेन कमी होतं. व्यायाम केल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते का? राहते. सो दिस इज द फंक्शन ऑफ एंडॉर्फिन. आणि कशातून मिळतं मी सांगितलं? व्यायाम केल्यातून मिळतं. किती लोकांना पटतंय? इफ यू आर गेटिंग ऍग्री विथ माय पॉइंट, टाईप ऍग्री. मला लक्षात येईल किती लोक सेशन मध्ये आतापर्यंत आहेत. वाव, फॅन्टॅस्टिक. खूप छान. आणि तुम्ही पोस्ट करताना होस्ट अँड पॅनलिस्ट सिलेक्ट नका करू. पोस्ट करताना एव्हरी सिलेक्ट करा. काही लोक होस्ट अँड पॅनलिस्ट करतात, त्यामुळे एकमेकांना ते चॅट जात नाही. पुढे, ॲरोमाथेरपी. ॲरोमाथेरपी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरपी. ही कशी काम करते पेन किलरला? ॲरोमा म्हणजे खूप चांगला काहीतरी असा फ्रेग्नेन्स येतो, सुगंध येतो. नॅचरल पण काही नॅचरल प्रोडक्ट्स असतात, काही नॅचरल गोष्टी असतात, त्याच्याने पण एक पेन कमी होतो. आता हा मेंटल पेन आहे बघा, काहीतरी दुःख वाटतंय, पण तुम्ही नोट करा, तुम्हाला एखादा चांगला सुगंध आला ना, तरी ते दुःख कमी होतं. सो ती पॉवर आहे त्याची. त्याचबरोबर तुम्ही जर सगळे मुद्दे लावले ना ॲरोमाथेरपीचे, एस्टीम वाढते, मूड चांगला होतो. आता मूड चांगला झाल्यामुळे वेट लॉस. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचं आहे फनी शोज. कॉमेडी पाहत चला. ठीक आहे. तुम्ही मेंदूला काय द्याल ना, जसा इनपुट तसा आउटपुट. हॉरर पाहताय, थ्रिलर ठीक आहे, मला पण थ्रिलर फार आवडतं. बट नुसतेच मर्डर मिस्ट्री पाहताय, क्राईम पेट्रोल पाहताय, हे पाहताय, ते पाहताय, जे घडत नाही, सगळ्यात वाईट वाईट उदाहरण तुम्हाला दाखवलं जातं. क्राईम क्राईम बिम पाहू नका. क्राईम मी तर म्हणेल न्यूज पण पाहू नका. मी न्यूज पाहत नाही. मला वाटतंय 2004 का 5, एक्झॅक्ट मला नाही सांगता ना, तेव्हापासून मी कधीच न्यूजपेपर वाचला नाही. हा, कधीतरी असं पडलेलं असतं थोडा आतून गेल. बट न्यूजपेपर मी मागवत नाही, माझ्या न्यूज पाहत नाही. मी युट्यूब देखील प्रीमियम वापरतो, कारण मला जाहिराती बघण्यात इंटरेस्ट नसतो. कुठली जाहिरात, हा मी जाहिरात बघतो, पण मी मार्केटिंगचा अभ्यास करण्याच्या हिशोबाने प्रॉपर जाऊन जाहिराती बघेल. पण मला कुठली जाहिरात दाखवा हे ते मला नाही आवडत. तर मी का सांगतो तुम्हाला? कारण की तुम्ही काय इनपुट देता ना, तसं तुमचं माइंड परफॉर्म करतो. सो वॉच फनी शोज, कॉमेडी पहा. मी महाराष्ट्राचे हास्य जत्रा रोज पाहतो, एक स्किट तर मी रोज पाहतो. शीतल मॅडम, मला माहिती आहे की रात्रीचे कधी कधी 12 वाजलेले असतात मला झोपायला, पण मी 12 वाजता एक स्किट पाहतो. हा, आता आज देखील मला माहिती आहे की मला साधारणतः 12 वाजता, कारण मला इथून आता माझ्या चिंचवडच्या घरी जायचंय, तिथून मग मला तळेगावला जायचंय. सो आज देखील मला कमीत कमी 12 वाजतील, पण मी एक स्किट पाहणार आणि झोपणार. कारण ते केल्यानंतर जेव्हा तुम्ही फनी शो पाहता, तेव्हा तुमच्या माइंडला एक वेगळं रिलॅक्सेशन मिळतं. करून बघा. हॅबिट चेंज करा. आणि ते असे तर शो कधीच पाहू नका जे कधीच संपत नाही, ज्याचं एंडिंग फिक्स नसतं. तुम्हाला माहिती ना, डेली सोप, डेली शोज म्हणतात त्याला, डेली सोप म्हणतात, डेली सोप ओपेरा म्हणतात, ऍक्च्युअली ओरिजिनल वर्ड तो आहे ना. हे शोज आहेत ना, ह्याची स्क्रिप्ट कधीच लिहिलेली नसते. तुम्ही जसं रिस्पॉन्स कराल तशी स्क्रिप्ट लिहिली जाते. असे शोज पाहू नका. या शोज मधून तुम्हाला काही फायदा होणार नाही. त्याऐवजी फनी शोज पहा, चांगले क्वालिटीचे फनी शोज पहा. आपण महाराष्ट्रात आहोत आणि लकीली आपले महाराष्ट्राचे हास्य जत्रा लोकांना दुसऱ्या भाषेत कळत नसताना तरी ते पाहतात. पण चांगले नाही, एक स्किट पहा, मस्त तुम्हाला एक वेगळं एन्जॉय. तुमच्यापैकी कोण कोण एम एच जे पाहतात? एम एच जे पाहणारे एम एच जे टाईप करा. लेट मी सी हू आर सिमिलर लाईक मी. कोण कोण पाहते एम एच जे? वाह, क्या बात है. अरे है, बहुत सारे हैं. वाव. माझ्या मुलांना तर सगळे कॅरेक्टरची नावं माहिती आहेत. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. इट विल ऑल्सो हेल्प टू किल अ पेन. ग्रॅटिट्यूड जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता ना, ग्रॅटिट्यूड मध्ये काय होतं माहिती आहे का? आपण थँकफुल होतो. नॉर्मली आपण कंप्लेंट मोडमध्ये जातो. आणि ते परत ह्युमन अॅनाटॉमी, माणसाचं माइंडच तसं बनलेलं आहे. मग कंप्लेंट करणं चुकीचं नाही, पण कंप्लेंट मधून प्रोग्रेस घडली पाहिजे. मग कोणीतरी तक्रार केली ना, म्हणून आज जे काय आपल्याला भेटतंय ना, ते भेटतंय. कोणीतरी कशाची तरी तक्रार केली म्हणून आपल्या आयुष्यात ती प्रगती घडली. बट सतत कंप्लेंट राहणं चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला हे पण विचार करायला, आपल्या आयुष्यात बरंच काही असं आहे जे कधीच कोणाला मिळालं नाही. लाईक मला ग्रॅटिट्यूडला खूप छोटी छोटी उदाहरणं आठवतात. म्हणजे मी तर लहानपणी आम्ही देखील चाळीत राहिलेलो आणि पाणी येत नव्हतं तेव्हा. तुम्हाला माहिती आहे चाळीत राहण्याचा प्रॉब्लेम काय असायचा? तुमच्यापैकी काही लोक नक्कीच रिलेट करतात.
90s किड्स, 80s किड्स. पूर्वी कुठं पाणी रेग्युलर असायचं, पाणी भरायला जावं लागायचं, म्हणजे पाण्याची बादली घेऊन यावं लागायची है ना, लाईनला थांबावं लागायचं. हे हे लाईफ मी तर जगलोय बाबा. सो वी शुड बी ग्रॅटिट्यूड. म्हणजे आज आपल्याला हवं तितकं पाणी मिळतं. हा, नळ ओपन केलं की पाणी. म्हणजे त्यावेळेस तो डायलॉग चालत पण होता. अशोक सराफचा एक मूवी होता आणि त्यात तो सांगत होता, अं, इथे नळ 24 तास आहे, पाणी मात्र 2 तास आहे. आता काय, आता नळ ही 24 तास आहे, पाणी 24 तास आहे. तो आपण किती वेळा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो? करायला हवा की आपल्याला पहिली सुरुवात तर तिथूनच करायला हवी. कारण पाणी नसेल तर काय असेल आपलं आयुष्य? विचार करणं, एक दिवस फक्त पाणी नसेल काय आहे? पण आपण त्याला थँकफुल म्हणतो का? म्हणायला हवं. पाण्याला थँकफुल म्हणल्यानंतर काय होतं हे आम्ही एका वॉटरच्या सेशनमध्ये शिकवतो. कसे त्याचे चेंज होतात. म्हणजे माझ्या स्टुडंट कोर्सचे त्यांना माहिती आहे, मी प्रॉपर व्हिडिओ वगैरे दाखवून सगळं. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, जितकी कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करा ते तुमचे एन्डॉर्फिन लेवल वाढवते. तो आपलं हे चाललंय कशासाठी? एन्डॉर्फिन वाढवण्यासाठी. एन्डॉर्फिन वाढवल्यानंतर काय होणार आहे? आपल्याला मेंटल लेवलला बरं वाटणार आहे. म्हणजे ग्रॅटिट्यूडवर मी तुम्हाला एक छोटासा झालेला एक्सपेरिमेंट सांगतो. अं, आपल्या इथे डिवोर्सचं प्रमाण आता आता वाढत चाललंय, पण परदेशात हे खूप आधीपासून जास्त आहे. सो परदेशात जेव्हा डिवोर्स दिला जातो तर तिथं पहिलं काय केलं जातं, त्यांच्यामध्ये प्रयत्न केला जातो की कसं ते सेटल करतील. तर एकदा काय होतं की नवरा बायको डिवोर्ससाठी अप्लाय करायला येतात, तर ते काउन्सिलर दोघांना भेटतात, वेगवेगळे भेटतात आणि दोघांना एक टास्क दिला जातो. नवऱ्याला सांगितलं होतं बायकोबद्दल तुला रोज एक चांगला गुण दिवसभरातला शोधून काढायचा, लिहून काढायचा आहे. बायकोला सेम सांगितलं जातं, नवऱ्याला सेम सांगितलं जातं की एक एक गुण दोघांमध्ये शोधायचं, चांगलं शोधायचं, एकच क्वालिटी शोधायची चांगली. आणि 30 दिवसानंतर पुन्हा भेटायला बोलवलं जातं. काय घडलं बाबा सांगा. हं. मग ते लिहिलेले जे गुण आहेत ते वाचा म्हणतात. मग बायको वाचते, नवरा वाचतो. म्हणतात आता काय ठरलं? म्हणतो नको, मला दिवस नकोय. का? म्हणतो अरे हिच्यामध्ये 30 एवढ्या चांगल्या क्वालिटीची दुसरी भेटेल, कशी भेटेल माहित नाही ना. सो डिवोर्स कॅन्सल होतो. सो इट इज, हा हा फनचा विषय नाहीये, जरी मी फनी मांडला असेल तरी ही रियालिटी आहे. की जेव्हा जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ना, आपल्या आयुष्यात त्या गोष्टी वाढतात, त्या गोष्टी डेव्हलप होतात. खूप मोठ्या लेवलला आपण आणखीन ग्रोथ करू शकतो. इट शुड बी युअर हॅबिट. ठीक आहे. नंतर स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करा, डान्समध्ये करा. जर तुम्हाला एक्सरसाइज नाही जमत आहे, कुठल्या तरी स्पोर्ट्सचा भाग बना, डान्सचा भाग बना. बट बना, कारण याच्यातून तुमचं एन्डॉर्फिन वाढणार आहे. एन्डॉर्फिन इज लाईक अ पेन किलर. पेन कमी होणार आहे, मेंटल पेन कमी होणार आहे. इट इज अ हॅपी हॉर्मोन. एक नियम लक्षात ठेवा, नेवर एव्हर स्टे इनऍक्टिव्ह. कधीच इनऍक्टिव्ह राहू नका. जर तुम्ही इनऍक्टिव्ह राहिलात ना, मग संपलं. सो इनऍक्टिव्ह नाही राहायचं, हा पहिला थंब रूल आहे याच्यामध्ये. दुसरं, फंक्शन ऑफ सिरोटोनिन. सिरोटोनिनला म्हणतात मूड स्टेबलाइज. हा दुसरा हॉर्मोन आहे. ह्याच्या मेडिसिन्स विकल्या जातात हा. खरं तर गरज नाही आपल्याला मेडिसिन्सची, जर हा माहीत असेल तर. कारण फार्मा कंपनी बरेचसे असे रिसर्च मांडते आपल्यासमोर, जे रिसर्च तितकेसे खरं तर म्हणजे मॅनिप्युलेट केले जातात. कारण खूप साऱ्या लोकांवर ट्रायल होतात आणि मग त्यातले ठराविकच सक्सेस ट्रायल तुमच्यासमोर हे केले जातात. ते खूप मोठं वेगळं मार्केट आहे फार्मा. तुम्हाला अशा पद्धतीने मांडणार की तुम्हाला वाटलं पाहिजे खरं म्हणजे असं घडतं. आणि म्हणून भरपूर साऱ्या ज्या अँटी डिप्रेसंट मेडिसिन आहे त्याच्यामध्ये सिरोटोनिनच. हो, ट्रेकला पण जाऊ शकता, पुढे येणारे पॉईंट तो. शेवकर सर सांगतात, शेवकर सर आपल्याला ट्रेकला घेऊन जातात नक्कीच. आपण त्यांच्यासोबत एखादा ट्रेक प्लॅन करूया. सो मूड स्टेबलायझर. मूड स्टेबलायझर सिरोटोनिन आहे, पण पहिलं काय करतं सिरोटोनिन? डायजेशनवर काम करतो. तुमचं नॉर्मल डायजेशन हे फंक्शन आहे ना सिरोटोनिनवर आहे. ज्याचं सिरोटोनिन कमी आहे ना त्याचं डायजेशन बिघडलं. इतकं कनेक्टेड आहे ते. जखमा पटकन भरून येतात, स्ट्रेस कमी होतो, अँझायटी कमी होती. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे सिरोटोनिन. सिरोटोनिन लेवल ड्रॉप झाल्या, डोळ्यांना पण हे होणार. सिरोटोनिन प्लस मेलाटोनिन. मेलाटोनिन हा रात्री जेव्हा अंधार पडतो त्यावेळी शरीरामध्ये वाढतो, नैसर्गिकरित्या वाढतो. आपण जितका वेळ जागा राहू तेवढं मेलाटोनिन कमी होतं. तर सेरोटोनिन आणि मेलाटोनिन जर एकत्र आलं तर तुमची झोप शांत होती. झोप शांत म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम. तो आता हा जो मूड स्टेबलायझर आहे, हा जो सिरोटोनिन आहे, हा काय, ह्याचं मिळवण्याचं साधन काय? सगळ्यात पहिलं तुम्ही असं काहीतरी करा ज्यात तुम्हाला सिग्निफिकंट वाटेल, म्हणजे महत्वपूर्ण व्यक्ती बनाल. कुठे चान्स मिळतोय लीडर बनण्याचा? बिकम अ लीडर. येस. कधीच लीडर बनण्याचा चान्स सोडू नका. आम्ही नुकतंच एका ट्रेकला गेलो होतो, वासोटा ह्याला मागच्या आठवड्यात. सो तिथे आम्हाला काही संबंध नव्हता, बट ते अंताक्षरीचा राऊंड चालू झाला. मग अंताक्षरीच्या वेळी माईक माईक मी माझ्या हातात घेतलं.
मला जसे जमतील थोडे, जशा माझा हा आवाज आहे त्यात गाणे म्हटले. सो लीड केलं. काय फायदा? काही नाही, बट बरं वाटलं. सेरोटोनिन वाढणार आहे. दुसरं, हेल्प पीपल एनी वे यू कॅन. माझ्याकडे खूप लोक येतात, अडचणी घेऊन येतात, जे मला शक्य आहे. मग त्यांचे व्यावसायिक अडचण असू दे, अं, आर्थिक सोडणं. आर्थिक मध्ये मार्ग सांगेल, ठीक आहे, योग्य व्यक्ती दाखवेल, व्यावसायिक असेल, शारीरिक असेल, किंवा काही पर्सनल प्रॉब्लेम्स पण असतात. आम्ही जितकं जमेल तेवढं हेल्प करायचा प्रयत्न करतो. कशासाठी? माझं सेरोटोनिन वाढणार आहे, माझा मूड चांगला राहणार आहे, यासाठी. तुम्ही देखील करा. सनलाईट इज मस्ट. जी व्यक्ती सूर्यप्रकाशात जाते ना, त्याचं सेरोटोनिन नॅचरल वाढतं. सूर्यप्रकाशात नाही गेला, सेरोटोनिन कमी होणार. कम्प्लीट युअर नाईट स्लीप. रात्रीची झोप पूर्ण करा, सेरोटोनिन बॅलन्स. टॉक टू युअर लव्ड वन्स. आपल्या प्रियजनांशी गप्पा मारा, सेरोटोनिन वाढण्यासाठी. स्पेंड टाइम विथ नेचर. आता सर सांगत होते, ट्रेकमध्ये जा, टूर करा, फॉरेस्ट बेदिंग करा. निसर्गात जाऊन तर बघा, इतकं सेरोटोनिन वाढेल, इतकं सेरोटोनिन वाढेल, इतकं कमी होईल, तुमचे डार्क सर्कल सर्कल ऑटोमॅटिक गायब होते. ट्रिप्टोफॅन रिच फूड खा. ट्रिप्टोफॅन हा एक असा अमिनो ऍसिड आहे जो काही फूड आयटम मध्ये सापडतो. तो खाल्ल्यानंतर आपलं सेरोटोनिन वाढतं. ट्रिप्टोफॅन कशामध्ये सापडतो? पायनॅपल ज्यूस. पायनॅपल ज्यूस प्या. नट्स. ज्यूस एक मात्र ज्यूस, एकच मात्र फळ आहे जे ज्यूस फॉर्म मध्ये मी रिकमेंड करतो, दॅट इज पायनॅपल. बाकी सगळे मी अख्खे फळं खायला सांगतो. फक्त पायनॅपल जशी गोष्ट मी ज्यूस मध्ये खायला सांगतो. नट्स. तुम्ही काजू खाऊन बघा, काजू खाल्ल्यानंतर तुमचं ट्रिप्टोफॅन वाढतं. सीड्स, काही सीड्स आहेत, सनफ्लॉवर सीड्स आहेत, खूप हेल्पफुल आहेत. मिल्क प्रोडक्ट्स, दुधाचे पदार्थ, दही, स्पेशली दही. दही, जुनी लोक काय म्हणायचे, दही साखर खाऊन जा. का बरं? दही अशी गोष्ट आहे जी खाल ना तुम्ही, त्यावेळेस तुमच्या मनाला एक वेगळं फिलिंग जातं दही खाल्ल्यानंतर. सेरोटोनिन वाढतं, ट्रिप्टोफॅन जातं ना. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने काम करायला जाल, तुमचं काम चांगलं होईल, तुमचा इंटरव्ह्यू चांगला होईल. म्हणून ते सांगतात दही साखर खाऊन जा. फक्त एकच नियम लक्षात ठेवा, नेवर कीप लो सेल्फ एस्टीम. कधीच स्वतःला कमी समजू नका, कधीच स्वतःचं महत्व कमी लेखू नका. तुमचं संपूर्ण शरीर व्यवस्थित चाललंय, तर एक कायम लक्षात ठेवा, तुमच्या शरीरासारखं नकली शरीर बनवायला शास्त्रज्ञांना 320 करोड रुपये लागले होते. नकली बनवायला, ओरिजिनल नाही. त्यात प्राण नव्हतं, बाकी सगळं होतं. आज या केसांची किंमत काय आहे, डोळ्यांची किंमत काय आहे, एक एक दाताची किंमत काय आहे, चेहरा व्यवस्थित असेल तर ते प्लास्टिक सर्जरी करायची किंमत काय, कानाने ऐकू येते. आजकाल असे मशीन्स आले जेणे कानाने व्यवस्थित ऐकू यावं, यासाठी लोक लाखो रुपये भरतात. ते हृदयाची काय किंमत आहे, लिव्हरची काय किंमत आहे, किडनीची काय किंमत आहे, प्रत्येक बॉडी पार्टची काय व्हॅल्यू आहे. का आपण स्वतःला कमी समजायचं? कधीच स्वतःला कमी नाही समजायचं. हा पहिला नियम सेरोटोनिन अप ठेवण्यासाठी. पुढे आहे डोपामिन. डोपामिन इज कॉल्ड एज रिवॉर्ड केमिकल. आजच्या काळामध्ये डोपामिन कमी नाही पडत आहे. आजच्या काळामध्ये डोपामिन चुकीच्या मार्गातून येतो. तो चुकीचा मार्ग पण मी सांगणार आहे, पण त्यापूर्वी डोपामिनचं काम काय समजून घेऊ. माइंड अलर्ट करतं, तुम्हाला मोटिवेट ठेवतं, मेमरी पॉवर चांगली करतं, प्लेजर प्लेजर वाढवतं. एक आहे सॅटिस्फॅक्शन, एक आहे प्लेजर. डोपामिन विल वर्क फॉर अ प्लेजर, इट विल नेव्हर गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन. सॉरी. पुढे एनर्जाईज करतं डोपामिन. रिवॉर्ड केमिकल हा कसा मिळतो? प्रोक्रॅस्टिनेशन टाळा. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, ही सवय लागली की डोपामिन कमी होतो. काम कमी ठरवा, पण ती वेळेत पूर्ण करा. त्याचबरोबर छोटे टार्गेट ठेवा, अचीव करा. अचीव केले की काय वाटतं? कॉम्प्लिमेंट द्या, स्वतःला द्या. कोणतरी तुम्हाला देणार असेल, कोण देण्याची वाट बघू नका. प्रोडक्टिव्ह टास्क करा. दोन प्रकारचे टास्क असतात, एक असतो प्रोडक्टिव्ह, दुसरा असतो बिझी राहणारा टास्क. सो बिझी राहणाऱ्या टास्क मध्ये काय होतं की बिझी राहणाऱ्या टास्क मध्ये काय होतं, अं, तुम्हाला ही जी रेकॉर्डिंग मिळेल तिथून तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे सगळे घ्या. हा, बिझी राहणाऱ्या टास्क मध्ये काय होतं की स्वतःला वाटतं मी बिझी आहे, पण प्रोडक्टिव्ह नाही ना. सो आउटपुट काय येतोय ते टास्क करा, नाहीतर मग तुमचं डोपामिन कमी होतं. ठीक आहे, एक म्हणतात ना, वी आर डोंट बी बिझी, ऑलवेज बी प्रोडक्टिव्ह. तर तुम्हाला टास्क अनालाइज करावं लागतं. पेंडिंग वर्क ठेवू नका. पेंडिंग वर्क राहिलं की डोपामिन ड्रॉप होणार आहे. इन्स्पिरेशनल गाणी ऐका, इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐका. स्टोरीज ऐकण्यासाठी मी नेहमी सांगतो, कुकू एफ खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्याचं लिंक पाहिजे शीतल मॅडम लिंक देतील, तुम्ही त्यातनं डाउनलोड करा ज्यांच्याकडे नसेल. मी दुसरं पण अजून एक प्लॅटफॉर्म यूज करतो, गिगल म्हणून. याच्यातनं मस्त तुम्ही स्टोरीज ऐकू शकता, ऑडिओ बुक्स ऐकू शकता.
डायरी मेंटेन करा. बऱ्याचदा काय होतं की आपण खूप काही करतो पण आपल्याकडे रेकॉर्डच नसतं. रेकॉर्ड नसल्यामुळे आपल्याला लो फील होतं. सो जी लोक डायरी मेंटेन करतात ना त्यांचं डोपामिन खूप चांगलं असतं. एकच लक्षात घ्या, मी जे सांगत होतो, मोबाईलवर गेम खेळून कधीच डोपामिन मिळू नका. कारण मोबाईलवर गेम खेळल्यानंतर तुम्हाला प्लेजर वाढणार आहे, सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. मैदानात जाऊन खेळा, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल, प्लेजर मिळणार नाही. सो मुलांना पण हे सांगा, खूप महत्वाचं आहे. कारण आता एक नवीन पद्धत आलेली आहे, त्याचं नाव आहे डोपामिन डिटॉक्स. आणि डोपामिन डिटॉक्स त्यासाठी केला जातो जेव्हा तुम्हाला स्क्रीन पासून लांब ठेवलं जातं. कारण डोपामिन जर कुठल्याही गोष्ट अति चालत नाही. आजच्या घडीला बरीच लोक अति डोपामिन रिलीज करतात ते आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. फंक्शन ऑफ ऑक्सिटोसिन, त्याच्यावर माझं वेगळं सेशन आहे. ठीक आहे, ते मी नंतर कधी अनाऊन्स करेल त्यावेळेस तुम्ही नक्की अटेंड करा. ऑक्सिटोसिनला लव केमिकल म्हणतात. ठीक आहे, लव केमिकलचं फंक्शन काय, तुम्हाला काही लोक आहेत बघा, लोकांमध्ये विश्वास टाकत नाहीत. जी लोकांमध्ये विश्वास टाकत नाही याचा अर्थ त्यांच्या आतमध्ये ट्रस्ट संपलेला आहे, त्यांच्या आतमध्ये ऑक्सिटोसिनची कमी आहे. बॉन्डिंग काही लोक असे असतात त्यांच्यावर आपल्याला बॉन्डिंग करायचीच इच्छा होत नाही. तो व्यक्तीचा मानसिक प्रॉब्लेम आहे, त्याच्या आतमध्ये एक कमी आहे. रिलेशनशिप त्यांच्या बरोबर कोण बनवायला तयार नाहीये, कुठली रोमॅन्टिक अटॅचमेंट होत नाही. हा इतका महत्वाचा आहे ना, की हा लव केमिकलच असतो. शीतल मॅडमने कुकवेफनची लिंक दिलेली आहे. लव केमिकलच असतो जो नॉर्मल डिलिव्हरी ऑफ बेबीसाठी हेल्पफुल आहे. बाळ बाळाला जेव्हा जन्म दिला जातो ते नॉर्मल डिलिव्हरी होण्यामागे जर कारण काय तर ऑक्सिटोसिन लेवल जेव्हा हाय लेवलला प्रोड्यूस होतात तेव्हा तो नॉर्मल डिलिव्हरीचा जन्म होण्याचं प्रमाण. त्याचबरोबर दुसरं, लॅक्टेशन मध्ये जे आपण म्हणतो ना की बाळाला असं जवळ घेतल्यानंतर जो पाना फुटतो, दूध येतं, ते काय आहे, ते एक ऑक्सिटोसिनचंच प्रतीक आहे. तर महिलांमध्ये ऑक्सिटोसिनचं पर्सेंटेज वाढल्यामुळे ते घडतं. आता ह्या लव केमिकल बाबतीत नॅचरली कसा मिळवायचा, भेटायला कोणाला शेक हँड करा, हाय फाय करा. हाय फाय इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू कल्चर करा. जर तुम्हाला अलाउड नाही नका करू. जादू की झप्पी, ठीक आहे, कॉम्प्लिमेंट्स द्या, लोकांचं कौतुक करा. लोकांचं कौतुक केल्यामुळे स्वतःचा डोपा ऑक्सिटोसिन वाढतो. हा, आता कौतुक करताना तुम्ही चांगले दिसता ह्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी असतात कौतुकाच्या. लाईक तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये जो विचार करताय, मला हे विचार करण्याची पद्धत आवडते. तुमचा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड मला आवडतो. तुम्ही ज्या पद्धतीने कम्युनिकेट करतात, कम्युनिकेशन स्किल मला आवडतं. तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी घेता, ही रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची पद्धत मला आवडते. तुम्ही ज्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत अशा. आता तुम्हाला थोडं विचार करावा लागेल, हाऊ टू गिव्ह कॉम्प्लिमेंट विदाउट स्पीकिंग ओनली अबाउट लुक्स. असं काहीतरी सर्च करा, कदाचित चॅट जीपीटी खूप सारी उदाहरणं देईल. कारण लोकांना कॉम्प्लिमेंट म्हणजे ठराविक गोष्टीच वाटतात, तसं नाही. कदाचित तुम्ही घर ज्या पद्धतीने नीटनेटकं ठेवता हे पण एक कॉम्प्लिमेंट असू शकतं. एखाद्याची चांगली रेसिपी बनवण्याची पद्धत असेल ते पण कॉम्प्लिमेंट असू शकतं. तर हे करा, नवीन मित्र तयार करा, ऑक्सिटोसिन वाढेल. मुलांसोबत खेळा, ऑक्सिटोसिन वाढेल. मसाज फ्रॉम युअर लव्ड वन्स, हलकासा हेड मसाज, फूट मसाज, छोट्या छोट्या गोष्टींनी पण तुमचं ऑक्सिजन, इट कम्स फ्रॉम अ टच. टच मधून मिळणारी गोष्ट आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे, आता मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो. एक गुरु महाराज असतात आणि ते एका गावाबाहेर बसलेले असतात. तिथे लोक येतात, त्यांना विचारत असतात, येतात आता आपण पत्ता विचारतो. आता एक जोडपं आलेलं असतं बाहेर गावावरून, त्यांना त्या गावात राहायचं असतं. ते त्या गुरु महाराजांना विचारतात की महाराज आम्हाला या गावामध्ये राहायचंय, थोडं सांगा इथली लोक कशी आहेत, काय आहेत. आमचं ऍक्च्युली ट्रान्सफर झालेलं आहे. आमची बिलकुल इच्छा नव्हती ट्रान्सफरची, पण झालेले आहे. आम्हाला ते गाव सोडायचं नव्हतं, खूप चांगली लोक होते तिथं, वगैरे वगैरे वगैरे. बिलकुल म्हणजे आम्ही एकदम फॅमिली सारखे राहत होतो, सगळे फेस्टिवल एन्जॉय करत होतो, पण आम्हाला सोडायचं नव्हतं. पण आता सोडायचंय. इथे लोक कसे आहेत, महाराज म्हणतात, काही काळजी करू नका, तुम्हाला बिलकुल कमी जाणवणार नाही की तुम्ही गाव सोडून आलाय किंवा परिवार सोडून आलाय. इथे पण लोक असेच आहेत, तुम्ही एन्जॉय कराल. कौतुक करतात ते आणि ती लोक जातात. पुढे दुसरं कपल येतं, ते विचारतं कसं आहे काय, आमचं पण ट्रान्सफर झालंय वगैरे वगैरे. मग मात्र महाराज म्हणतात, तिथे कशी होती, म्हणजे सुटलो आम्ही त्यांच्याकडनं, खूप वैताग देणारी लोक होती, खूप त्रास देणारी लोक होती, अशी होती तशी होती, एक्स वाय झेड जे काय बोलतात. महाराज म्हणतात, मला दुःख होतं सांगायला तुम्हाला, पण या गावात देखील लोक असेच आहेत. मग महाराजांनी त्या गावाबद्दल दोन लोकांना वेगवेगळे ऍडवाइस का दिले? कारण की जग तसं नाही जसं तुम्ही समजता. म्हणजे तुम्हाला जे वाटतं जग तसं आहे जसं तुम्ही विचार करता. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोक अट्रॅक्ट करता. ठीक आहे, वी अट्रॅक्ट पीपल. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी पर्सनली अनुभवलंय. मी खूप कंप्लेंट करत होतो
असं असं असं. पण जेव्हा मी थांबवलं, तेव्हा आज मी माझ्या लाईफमध्ये एवढे चांगली लोक अट्रॅक्ट करतोय की मला असं वाटतं की अरे ही लोक कुठे होती माझ्या आयुष्यात, कुठे गेली होती ही लोक. मी काय बदललं? काहीच नाही बदललं. मी फक्त कंप्लेंट करणं थांबवलं आणि माझ्या आयुष्यात चांगली लोक अट्रॅक्ट करायला सुरुवात केली. सो येस, यू कॅन अट्रॅक्ट गुड पीपल इन युअर लाईफ. करून बघा. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात चांगले लोक मिळतील. असं नाही की वाईट लोक थांबणार आहेत. मे बी तुमच्या आयुष्यात कमी येतील. सो ही पॉवर आहे ऑब्झर्वेशनची. ही पॉवर आहे तुमच्या थॉट प्रोसेसची. ठीक आहे. आता एक्सपर्ट ऍडवाइस काय? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, खेळ खेळायला सुरू करा, फिजिकल ऍक्टिव्ह राहा, सोशल कॉजसाठी काम करा, लोकांना जेन्युइन कॉम्प्लिमेंट द्या. हगिंग डेची वाट बघू नका. मिठी मारायला हगिंग डेची वाट बघू नका. जेव्हा मौका मिळेल एकमेकांना मिठी मारा. ऍटलिस्ट घरात मुलांपासून घरच्यांपासून सुरू करा. टेक अ टाइम फॉर वेकेशन. सुट्ट्या एन्जॉय करा. अँड करेक्ट युअर न्यूट्रिशन. आजारी असताना काम कधीच करू नका. जास्त साखर खाऊ नका. साखर इटसेल्फ एक ऍडिक्शन आहे. शुगर इज इटसेल्फ एक वन काइंड ऑफ अ ड्रग वी कॅन से. मिल्स, प्रोसेस फूड मध्ये सगळ्यात नंबर वन फूड शुगर आहे. मिल्स चुकवू नका. बऱ्याचदा उपाशी राहणं पण त्रास देतं. खूप एंटरटेनमेंट मध्ये पण जाऊ नका. नाही तर काय होतं, एका लेवल नंतर किती एंटरटेनमेंट करा, तुम्हाला एंटरटेनमेंटचं ऍडिक्शन होतं. तर ते पण नाही झालं काय. अँड कधीच पीसफुल स्लीप सोडू नका. उलट जमलं तर दुपारची वामकुक्षी पण एक 10 मिनिटाची का होईना तुम्ही घ्या. न्यूट्रिशन कसं काम करेल तर ब्रेन फंक्शनसाठी ओमेगा 3चं काम करा. बी विटॅमिन तुमचे कधीच ड्रॉप होऊ देऊ नका. ज्या व्यक्तीचं B12 कमी आहे त्या व्यक्तीने पहिले B12 नॉर्मल करा. त्याच्यामुळे पण त्याला मेंटल हेल्थ इश्यू होतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात. इन्फ्लेमेशन होऊ देऊ नका. अँटी इन्फ्लेमेटरी फूड फॉलो करा. शीतल मॅडम चांगला अँटी इन्फ्लेमेशनचं डाएट देतात. गट मायक्रोबायोम चांगलं ठेवा. प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स ऍड करा तुमच्या डाएटमध्ये. शुगरचं मेटाबॉलिझम चांगलं राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी काम करा. हाय फायबर डाएट घ्या. गट मायक्रोबायोमसाठी प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्सची फूड लिस्ट आहे, ती घ्या. न्यूट्रिएंट डेफिशियन्सीजवर काम करा. व्हायटमिन डी कमी कधीच जाऊ देऊ नका. आयर्न कमी जाऊ देऊ नका. त्याचबरोबर मूड रेग्युलेट करण्यासाठी ओमेगा 3 खूप हेल्पफुल आहे. एनर्जी लेवल्स चांगले ठेवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ठेवा डाएटमध्ये. फ्रुट्स व्हेजिटेबल्स वाढवा. सबस्टन्स अब्युजन्स पासून लांब ठेवा स्वतःला. झोप पूर्ण घ्या. वेट मॅनेज करा. वेट मॅनेज करणं खूप हेल्पफुल राहतं. युअर स्टमक इज सेकंड ब्रेन. मी वारंवार म्हणतो. किती लोकांना हे सेकंड ब्रेन रिसेट करायचं आहे? हाऊ मेनी यू वॉन्ट टू रिसेट इट? टाईप आर. हाऊ मेनी वॉन्ट टू रिसेट युअर सेकंड ब्रेन? हे तुम्हाला सगळ्यांना हे रिसेट करायचं आहे. तुमच्यासाठी जास्त वेळ नाही राहिलेला. 11 मार्च आलंय. 11 मार्चला सेव्ह द डेट 11 मार्च. ह्याच्या आधी आपलं एक सेशन होईल. आय थिंक शीतल मॅडम मला वाटतं 9 मार्चला काहीतरी सेशन घेणार आहे. सो ज्या सेशनमध्ये आम्ही तुम्हाला आमचा जो गट रिसेट वर्कशॉप आहे, 5 days डिटॉक्स डाएट म्हणतो आम्ही, तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर जातात. माझ्याकडे आता इतके हाय प्रोफाईल क्लायंट यायला लागल्यात, इतके मोठे मोठे बिझनेसमॅन माझ्याकडे येतात ते डाएट घ्यायला. आजच माझ्याकडे आणखीन एक व्यक्तीचा कॉल आला होता. ही इज ऑल्सो इन मच मच पेन. खूप ट्रबल मध्ये आहे. त्यांचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे. बट इतके चांगले सक्सेस स्टोरी येतात ते त्यांच्या. आणि फक्त 5 दिवस डिटॉक्स डाएट केल्यामुळे. ज्यांनी केले डिटॉक्स डाएट, तुमचे कमेंट इथं टाका चॅट बॉक्समध्ये. एका लाईन मध्ये टाका काय तुम्हाला फील होत आहे, कसा रिप्लाय म्हणजे कसा रिझल्ट आहे तुमचा. कोणाला बोलायचं तर आपण बोलायची पण संधी देऊया. बट ज्यांनी केलेलं नाहीये, शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. एकदम नॉमिनल फी आहे. काहीच फी नाहीये. मार्केटमध्ये खूप पैसे जातात त्याला. आणि पैसे वाचवू नका. एकदा शिका, परत तुम्ही रिपीट करायचं करा. रिपीटला आमच्याकडे चार्जेस कमी असतात. बरेच लोक आमच्याकडे रिपीट येऊन जर कुठलं डाएट करतात, डिटॉक्स डाएट, उलट माझं फ्युचरमध्ये प्लॅनिंग आहे की कुठेतरी रेसिडेन्शियल डिटॉक्स डाएटचा प्रोग्राम घ्यायचा. मध्यंतरी आम्ही एक जागा पण बघितली होती. बट थोडं मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालो. इव्हन आता माझ्याकडे एक मोठा प्रोजेक्ट येतोय, ज्याच्यामध्ये पण संपूर्ण शरीराचं क्लिन्झिंग मशीन थ्रू करतोय आपण. मशीन थ्रू म्हणजे तुम्ही एनिमा हा प्रकार ऐकला असेल, त्याच्यावर पण मी वेगळा वेबिनार घेणार आहे. त्या लोकांनी पण मला अप्रोच केलंय एज्युकेशन देण्यासाठी, कारण त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट ते चालू करतात. इट इज आय थिंक 30 करोडचा काहीतरी आता प्रोजेक्ट आहे तो. मोठमोठ्या हॉस्पिटल्स बरोबर टाय अप होतंय. सो हिलिंग ह्युमनचं लवकरच कोलॅबरेशन मोठमोठ्या ठिकाणी असेल, बिकॉज वी आर गिव्हिंग सच अ मिरॅकल रिझल्ट. सो सेव्ह द डेट 11 मार्च. तुमच्यापैकी कोणी कोणी डिटॉक्स केलाय प्लीज शेअर युअर फिलिंग्स. मला माहिती आहे खूप लोकांनी केलाय. काय होतं फीडबॅक? डिटॉक्सचा टाईप करा.
सो दॅट इथे भरपूर सारे नवीन लोक आहेत. येस, अमेझिंग सेल्युलर क्लिन्झिंग हॅपन्स थ्रू डिटॉक्स. केतकी मॅडमनी केलंय. सेल्युलर लेवलवर क्लिन्झिंग होतं, पेशी लेवलवर जाऊन सगळं आपण रिसेट करतो. आणि ज्यांना बोलायचं असेल ना, तर ते हँड रेज करा, आपण बोलायची पण संधी देऊ. सो सेव्ह दिस डेट, कॉन्टॅक्ट शीतल मॅडम. आपलं एक युट्यूब चॅनल आहे, कॉन्टॅक्ट दिस. हे ऑफिसचा ऍड्रेस आहे, टेक अ स्क्रीनशॉट. युट्यूब चॅनल इथे जे नाव दिसतंय तुम्हाला, ओके, ललिता मॅडमला बोलायचंय. ठीक आहे. सो थँक्यू, तुम्ही आलात वेळ काढून त्यासाठी. होप तुम्हाला हे सेशन खूप फायदा असेल झालेलं. घोलप मॅडमने केलेले डिटॉक्स डाएट, इट्स रिअली नाईस. नाईस हा फार छोटा शब्द होईल. यस, ललिता मैम बोलिए. गुड इवनिंग सर। वेरी गुड इवनिंग मैम. और आपका तो हर सेशन तो वैसे बेस्ट ही है, हाँ तो हाँ. बोलने की जरूरत ही नहीं है। पर जो आपने बोला है ना डिटॉक्स डाइट, तो वो तो बहुत अच्छा है। जब पूरा शरीर आप करोगे ना, तो ऐसे लगेगा शरीर का जितना कचरा है ना सब निकल गया है। मैं तो सेकेंड टाइम फिर से सोच रही हूँ। अभी आपने बोला ना, तो मैं बोली फिर से कर लेते। अभी हो गए 4-5 महीने से ज्यादा ही हो गया करके। हाँ, तो अभी वापस से लीजिए. अभी तो बहुत इम्प्रूव किया है उसको. पहले 3 दिन का था, अभी 5 दिन हमने अभी 5 डेज का है। उसमें और कुछ हम एडवांस चीजें आगे भविष्य में लेके आ रहे हैं. नहीं नहीं हम सर, बहुत अच्छा है। कैसे किसी को एसिडिटी या कुछ भी पित्त वगैरह का त्रास भी रहेगा ना, तो उसमें तो बहुत अच्छा रिजल्ट है। जी बिल्कुल. और मेरे को मतलब बहुत सारे लोगों का फीडबैक है. अभी यहाँ पे बहुत सारे लोग नहीं डाल रहे, लेकिन हमें पता है इनका एक बार एसिडिटी चला गया, बाद में आया ही नहीं. ये हाँ शिव. सर, वो पूरा क्लीन हो जाता है ना बॉडी। तो हाँ. और बाकी के सेशन अनुजा में मैडम पूछ रहे हैं डिटॉक्स के बारे जो में. भी लिया ना, तो बेस्ट ही है। अच्छा, अर्चना देशमुख मैडम भी है यहाँ पे. अर्चना देशमुख मैडम ने भी मेरे ख्याल से बीच में छोड़ा था, उन्होंने भी वापस करना चाहिए. अर्चना मैडम परत शुरू कर. अर्चना मैडम और मैं मिलके ही एक प्रोजेक्ट करने वाले थे, वहां पे हम रेसिडेंशियल करने वाले थे. अच्छा, तो अभी कीजिए आप. अनुजा मैम पूछ रहे हैं शीतल मैम को कांटेक्ट कीजिए, या शीतल मैम आपको कांटेक्ट करेंगे. जिनको जिनको चाहिए हम कांटेक्ट करें, वो भी यहाँ पे टाइप कीजिए लेट अस नो मोर, तो हमारे टीम को उनको ही कॉल जाएगा. वैसे भी बहुत सारे लोग हम भी रिपीट भी करने वाले. यस, यू डू इट अगेन. शीतल मैडम का नंबर है यहाँ पे. यस, शेवकर सर बोलिए. बोला सर. मराठीत बोललं हॅलो सर. तर मला मॅडमची हिंदीत बोलायची सवय आहे. बोला सर. हॅलो सर. हॅलो हॅलो सर. सर, हॅलो. यस. आवाज येतोय सर? एकदम क्लिअर. ओके. गुड इव्हनिंग सर अँड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मी फक्त 2च मिनिटं तुमच्या या ठिकाणी घेऊ इच्छितो. सर्वांना हे सांगू इच्छितो की माझा त्रास हा शब्दामध्ये न सांगता इतपत होता. परंतु मला तारीख पूर्ण आठवती आहे, 15 ऑगस्ट. हा. या दिवशी सरांची मी अपॉइंटमेंट घेतली आणि मला IBS म्हणून आजार होता. आणि तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी अगदी आवर्जून सांगतो की अक्षरशः इतका मी वैतागलो होतो. मला ज्या डॉक्टरांची टीम, मी नाव नाही सांगणार त्या दुसऱ्या डॉक्टरांचं, त्या डॉक्टरांनी एकच सांगितलं की बाबा तुला जर जगायचं असेल, भूक अजिबात लागत नव्हती, पित्त एवढं भयंकर होतं, खाल्लेलं पचत नव्हतं, भूकही लागत नव्हती, तरी बळेच खायचं, जगायचं म्हणून खायचं. असं माझा मुलगाही माझ्यापेक्षा जास्त खायचा. असं माझं अगदी जीर्ण झालं होतं. वजन पण खूप घटलं होतं आणि भयंकर पेन व्हायचा मला. तदनंतर एका ठिकाणी योगाच्या एक क्लासेस चालतात, त्या ठिकाणी डॉक्टर प्रमोद बडीकरांची माझी भेट झाली आणि बोलता बोलता सहज मी त्यांना बोलून गेलो आणि नंतर त्यांनी सांगितलं की येऊन भेटा. आणि तदनंतर मी त्यांना भेटलो. थोडं भेटायला आमची भेट जरा उशिराच झाली असं म्हणावं लागेल. ज्या दिवशी त्यांनी भेट झाली त्या दिवशी माझं त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, तिथपासून त्यांनी जेव्हा माझी ट्रीटमेंट सुरू केली त्या दिवसापासून ते आज तगायत मला एकही IBS ची गोळी खावी लागली नाही. येस. माझे सगळे आजही टॅबलेट तशा, मला सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाआधी आणि जेवणानंतर अशा दिवसभरात 3 टाइम 6 गोळ्या खाव्या लागायच्या. जेवणाच्या, आम्ही रिपीट करतोय, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर असं 3 टाइम मला 6 गोळ्या खाव्या लागायच्या. आणि त्यातनं उपाय किंवा त्यातनं हा फक्त जस्ट एक अंधेरे में मारा हुआ तीर लगा तो तुक्का वरना ऐसे ही. तर अशा पद्धतीचं ते होतं आणि इतका भयंकर माझा पेन जो होता तो पेन काही कमी होता. आज मला IBS 90% गेलेला आहे. 90%. यासाठी की क्वचित कुठं कधीतरी थोडंफार ते डिस्टर्ब होतं,
परंतु हे सुद्धा मी ते डॉक्टरांशी सांगायला डिस्कस आठवण केलं राहिली पाहिजे ना, असा आजार होता तुम्हाला म्हणून तो आहे 10%. अगदी अगदी सर अगदी. मी सर्वांना या ठिकाणी अगदी नम्रपणे सांगतो की डॉक्टर प्रमोद बडेकर जर असते तर माझा IBS मला आणि माझ्या त्या गोळ्या जीणं हे असंच चालू राहिलं असतं. आज घडीला माझं योगा आणि माझं जे काही डाएट आहे हे सगळं सुस्थितीत चालू आहे. झोप अजिबात लागत नव्हती. भयंकर मला त्रास पण व्हायचा पोटामध्ये. अक्षरशः मुरडा पडल्यासारखं आतडी पार पिळवटून निघायची. पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं. भयंकर हे थोडेसेच आजार तुम्हाला सांगितले, परंतु यातनं सर्व मला सुटका मिळाली ती डॉक्टर प्रमोद बडिगर आणि डॉक्टर शीतल बडिगर यांच्यामुळे. सर धन्यवाद हा शब्द सुद्धा खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसमोर मी सांगतो सर, अगदी मनापासून आभार, मनापासून आभार. 4 पैसे गेले त्याबद्दल काहीच नाहीये. 4 पैसे जाऊ द्या, परंतु हेल्थ आपली वेल्थ आहे, पैसा आपली वेल्थ नाहीये. सर्वांना या ठिकाणी नम्रपणे सांगतो, डॉक्टर प्रमोद बडिगर आणि डॉक्टर शीतल बडिगर यांचे जे काही मार्गदर्शन आहे ते शेवटपर्यंत सर्वांनी फॉलो करावे ही हात जोडून सर्वांना नम्र विनंती. अरे सर सर काय 2 मिनिटं तुम्ही मला या ठिकाणी एवढं बोलण्याचा बोलायची चान्स दिला, गरज सर अगदी नाही. मनस्वी आभार. खूपच मनस्वी छान. आभार सर, मला 2 मिनिटं बोलण्याचा चान्स दिला आणि माझी भावना व्यक्त केल्या. हे मला प्लॅटफॉर्म हा तुम्ही दिला आणि मला माझ्या IBS पासून सुटका दिली. खरंच मनस्वी धन्यवाद सर, मनस्वी धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे आमचे म्हणजे शेवकर सर जरा थोडं आमचं जास्तच कौतुक करतात. थँक्यू. सर जे रिअल आहे तेच सांगितलं, त्या व्यतिरिक्त एकही शब्द मी जास्त सांगितला नाहीये. नाही नाही नाही, हा ते तर आहे. तुम्हाला अनुभव खरंच खूप चांगला आहे, कारण मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की तुम्ही काळजी करू नका. पण किशोर सरांच्या पेक्षाही मी एवढंच सांगेल, माझ्याकडे आत्ता जे केसेस चालू आहेत, आत्ता माझ्याकडे एवढ्या 2 म्हणजे किशोर सर तर योगा करतात ते लक्षात घ्या. आणि त्यांना जे योगाचे आसनं जमतात ना, ते मी तर फार कमी लोकांना पाहिले. पण ह्यांच्यापेक्षाही अवघड केसेस आत्ता माझ्याकडे चालू आहेत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की त्या चॅलेंजिंग केसेसला पुण्यातले बेस्ट ऑफ द बेस्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. बट त्यांना देखील तो रिझल्ट नाही आला, तेवढा भारी रिझल्ट आपल्या डिटॉक्समुळे त्यांना आलेला आहे. अँड ऑब्व्हियसली लोकांच्या 10-10 गोळ्या चालू होत्या त्या 2-3 वर आल्यात, कोणाच्या 15-16 चालू होत्या त्या 4-5 वर आल्यात. सायन्स काम हॅलो करते. हा हा सर बोला. सर, एकच मिनिट अजून एक सांगायचं असं, सॉरी तुम्हाला पुन्हा एकदा डिस्टर्ब केलं. सर्वांना असं एक सांगू इच्छितो की माझा IBS जो गेलेला आहे त्या IBS जाण्यामध्ये सरांनी मला एकही गोळी किंवा एकही औषध असं दिलेलं नाहीये. हा फक्त शीतल मॅडमनी आणि डॉक्टर सरांनी दोघांनी मिळून मला डाएट दिलं, ओनली डाएट दिलं, डाएट. ते- त्यातनं माझं हे दुरुस्ती झालेली आहे, गोळी कुठलीच दिली नाही. हा थँक्यू. ते महत्वाचं आहे. बरोबर आहे, हा महत्वाचा पॉइंट आहे. थँक्यू थँक्यू. आम्हाला सर तुमचा व्हिडिओ करून हवाय लवकरच रिझल्टचा. येस 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 येस, थँक्यू थँक्यू नक्की नक्की. थँक्यू. सो थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं असेल तर नक्की हँड रेस करा. आय विल आस्क देम टू अनम्यूट. थँक्यू सो मच. आणि ही ताकद काय आहे माहिती का, हे सायन्स काम करते, मला सगळ्यांना सांगायचंय. अगरवाल मॅडम पण इथं सांगतात ते डिटॉक्स बहुत अच्छा था. येस, थँक्यू थँक्यू अगरवाल मॅडम. सो खूप लोकांनी ते डिटॉक्स केलेले आहे, खूप लोकांचे फिलिंग्स चांगले आहेत. तुम्ही पण करून बघा. 11 मार्च डेट आहे. मेंटल हेल्थचं सेशन आहे, डिटॉक्सचं प्रमोशन आहे. त्याचं कारण एकच आहे की मेंटल हेल्थच्या याच्यामध्ये जेव्हा आतून जर का काही गडबड आहे ती बाहेर काढू आपण, मग बाकीचे सगळे हॉर्मोन्सवर काम करूयात आपण. सो दॅट काय होईल की परमनंट सोल्युशन तुमच्यासाठी हे होऊन जाईल. हीच आमची इच्छा आहे. बाकी अशा इन्फॉर्मेशन नाईट दर 15 दिवसाला असतात. शीतल मॅडमला मी सांगेल की हिलिंग ह्युमन वेबिनार्सच्या ग्रुपची लिंक पोस्ट करावी, जिथे हे सगळ्या इन्फॉर्मेशन नाईटचा मेसेज येत राहील तुम्हाला. सो जेणेकरून कनेक्टेड राहा आपण. बाकी ते दिनेश सेठ यांनी सांगितलेले आहे. सो तुम्ही पण शीतल मॅडमचा नंबर ठेवा, बाकी शीतल मॅडम कॉल करतीलच तुम्हाला. त्यांनी पण इथं कमेंट केलेले आहे. नक्की सुरू करा, बिकॉज हे खूप पॉवरफुल काम करतं आणि द वे वी सपोर्ट इट. डिटॉक्स डाएट देणारे खूप लोक आहेत मार्केटमध्ये. बऱ्याच लोकांचं ड्रॉबॅक्स आम्ही स्टडी केलेले आहेत. काही लोक 7 days करतात, ते खूप घातक आहेत. मग काही लोक 5 days करतात, त्याच्यामध्ये खूप विकनेस येऊन जातो. आम्ही त्याला बॅलन्स केलेलं आहे प्रॉपर वे मध्ये, प्रॉपर सायन्स लावून. कारण आम्ही खूप लोकांचं डिटॉक्स केलेलं आहे पर्सनली. सो इथे एक ग्रुपची लिंक आहे, गो जॉईन दॅट ग्रुप. सो दॅट जेवढे आमचे हिलिंग ह्युमनचे वेबिनार्स असतील, हिलिंग ह्युमन असे एज्युकेशन वेबिनार्स करत असतं, त्याचबरोबर
इथे तुमच्यापैकी बहुतेक लोक आहेत जे असे प्रोग्राम आपल्या कम्युनिटीसाठी जर ऑर्गनाईज करायचे असतील, लाईक यू वॉन्ट टू टेक दिस प्रोग्राम फॉर युअर, लाईक मध्ये देशमुख मॅडम म्हटलं होतं की आम्हाला त्यांच्या रोटरीसाठी करायचंय, कुणाला लायन्स क्लबसाठी करायचंय, कोणाला आपल्या स्कूलसाठी करायचंय, कोणाला आपल्या सोसायटीसाठी करायचंय. इज देअर एनीबडी ज्यांना आपल्या सोसायटीत, आणि ऑनलाईन नॉट ऑफलाईन. ऑफलाईन मला शक्य नसतं बिकॉज मी खूप जास्त ट्रेनिंग मध्ये बिझी असतो. माझ्याकडे एका मोठ्या कंपनीचं काम चालू आहे ट्रेनिंगचं, सो त्यांचे माझ्याकडे खूप. बट जर तुम्हाला पैकी कोणाला ऑनलाईन स्पेशल सेशन ठेवायचं असेल, लाईक कोणाला कोणाची कंपनी, आता मला ब्रिस्टोन कंपनी पण एन्क्वायरी केली की त्यांच्या कंपनीसाठी करायचं आहे. सो ऑनलाईन आपण असे प्रोग्राम घेत राहतो. इफ एनीबडी इज इंटरेस्टेड, कॉन्टॅक्ट आवर टीम. बाकी हा सेशन रेकॉर्ड झालेला ठराविक तासासाठी तुम्हाला अवेलेबल होईल ॲपमध्ये. डाउनलोड प्लेस प्रमोद केबडीकर ॲप, तिथूनच तुम्ही डिटॉक्स डाएट बाय करू शकता. कुठेच जायची गरज नाही, ॲपमध्येच बाय करायचं. फक्त केलं की आम्हाला इथं नोटिफिकेशन येतं, डेट्स कळवा. 1 महिन्याची व्हॅलिडिटी असते. 11 मार्च आम्ही सांगितलेले, त्यावेळेस मे बी ह्याच्यावर काही ऑफर कुपन काय असेल तर माहिती नाही, किंवा काही एखादा कॉम्बो मध्ये काही फ्री असेल. आय थिंक आमचा 15, 16, 17 मार्च एक बॉडी रिसेट वर्कशॉप आहे. सो तो वर्कशॉप आम्ही 11 मार्चच्या डिटॉक्स डाएटला फ्री देत आहोत. सो त्या वर्कशॉप मध्ये बरेच काही बोनस आहे जे तुम्हाला डिटॉक्स डाएट मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे यावेळेस. सो थँक्यू वन्स अगेन all of you for taking time and listening me with so much of patience for last 2 hours. Once again, thank you. See you soon in 3-day body reset workshop. लवकरच बॉडी रिसेट वर्कशॉपला भेटूयात, जो 15 मार्चला सुरू होणार आहे. त्याच्या आधी शीतल मॅडम तुम्हाला डिटॉक्स डाएट साठी भेटतील. थँक्यू ऑल.